ते एका वाक्यात सांगायचं तर पालेभाजी खायला सांगतात ना, तसं पालकांनी आपल्या मुलांना नाटक बघायला जा असं सांगू नये. तर जसं मुलं स्वतःहून हट्ट करतात की मला आज मॉलमध्ये न्या किंवा पिझ्झा खायला न्या, बर्गर खायला ना, तसं मराठी लहान मुलांनी आणि तरुण लोकांनी मराठी नाटकाला यायला पाहिजे. हे माझा दिवा स्वप्न आहे. तसं माझा एक फ्रेंड आहे नेदरलँड्समध्ये, जो मी जेव्हा जॉब करायचो माझा क्लायंट होता, तर तो मला रो क्रेझी लगा 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 असा बोलला मला. तो बोला यू नो व्हॉट इट मीन्स. तू काय बोलतोय मला, डच माणूस काय बोलतोय. इन डच लगा लगा मीन्स डिलिशियस. हे मला नव्हतं माहिती. रॉक म्युझिक कसं आलं, त्याच्यातले शब्द जर तुम्ही बघायला गेलात, त्याचा अगदी शब्दशः अर्थ गेलात तर असंख्य शिव्या त्या बोली भाषेत ते रस्त्यावर जे बोलतात ते गाण्यात गातात. हे प्युअर एक्सप्रेशन. तुझ्या परी न कोणी साथ दे जरी न कोणी, चल तू उंच उड ओढतो तुला घरी न कोणी, कुणात हिम्मत घालेल तुला बेड्या, उगाच मरतय चल वेड्या. जगाशी कनेक्ट राहायचं म्हणून इंग्रजी शिकायला हवं ठाऊक आहे मला. जगाशी कनेक्ट राहायचं म्हणून इंग्रजी शिकायला हवं ठाऊक आहे मला, पण समोर मराठी माणूस असताना इंग्रजी झाडायची फुकटची खास कशाला. इंग्रजीत बोललो की स्टेटस आपला आणि मराठीत बोललो की आम्ही गावठी. मग मला सांगा, ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात इंग्रजीत सुरू झालेली भांडणं मराठीवर येऊन का थांबतात. शेवटी सरड्याची दाव कुंपणापर्यंत. बाई, आमच्या भाषेला धार आहे आणि कोणाला कसं सोलायचं तिला चांगलंच ठाव आहे. गुळमुळीत राहणं जमत नाही तिला आणि जमणारही नाही. गुळमुळीत राहणं जमत नाही तिला आणि जमणारही नाही. तिच्यातला गोडवा जसं तुझं काळीच चोरेल, तशीच तिच्या शब्दांची धार तुला सळो की पळो करून सोडेल. तिच्यातला गोडवा जसं तुझं काळीच चोरेल, तशीच तिच्या शब्दांची धार तुला सळो की पळो करून सोडेल. गर्व आहे मी मराठी आहे, गर्व आहे मी मराठी आहे, मराठी माझी प्रथम भाषा आहे. मी मराठी अस्मिता जपते आणि मला स्वप्नही मराठीतच पडतात. वाह, क्या बात आहे. म्हणजे मला पहिला प्रश्न सुचलेला आहे यावरून. काय आपल्यापैकी किती लोकांना मराठीत स्वप्न पडतात सर? मला मराठीत भयावह स्वप्न पडतात की मला काल उर्दूत पडलं की काय. पण मला नंतर कळलं ते स्वप्न होतं, त्यामुळे खरी स्वप्न मला मराठीतच पडतात. पण मला स्वप्न पडतात मी सृष्टी तावडेसारखा कधीतरी रॅप करू शकेन. मला स्वप्न पडतं मी क्रेटेक्स सारखा, त्याचं ते काय स्टाईल आहे ना ती मराठी गाण्याची, कधीतरी सूरज सर ते ऍक्टिंग मला येईल, मला कोणतरी ऑफर देईल. क्या बात अशी आहे, मला स्वप्न सध्या पडतात. क्या बात आहे. सूरज, मराठीत स्वप्न पडतात? अर्थातच, पण मराठीत एक छान शब्द आहे दिवा स्वप्न, म्हणजे दिवसा बघितलेली स्वप्न. आणि मला दिवा स्वप्नांचं जास्त महत्व वाटतं, कारण रात्री पडणारी स्वप्न आपल्या हातात नसतात, पण दिवा स्वप्न आपल्याला सांगतं की आपलं भविष्य कसं असणार आहे. आणि सध्या 2 वर्षापासून मी मराठी रंगभूमीवर अनेक वर्ष कार्यरत होतो. हिंदीत मी मधली 10 वर्ष नाटकं केली आणि नाटकंही केली. पण ही दिवा स्वप्न आता जी पडत आहेत ती मराठी रंगभूमीला गेल्या 2 वर्षात मी निर्माता पण झालोय. त्यामुळे ज्या पद्धतीचा प्रतिसाद मला मिळतोय, आणि कोविड नंतर आपल्या सगळ्यांना वाटलं की प्रत्यक्ष सादरीकरण म्हणजे लाईव्ह एंटरटेनमेंटकडे परत लोक येणारच नाहीत, कारण OTT बघायला लागले. पण मला असं वाटतं कृणालही सांगेल आणि सृष्टी पण सांगेल, कारण ते दोघं ज्या पद्धतीने संगीत तयार करतात स्टुडिओमध्ये, ते लाईव्ह सुद्धा जाऊन खूपदा परफॉर्म करतात. आणि ज्या पद्धतीचं प्रतिसाद आता लाईव्ह एंटरटेनमेंटला मिळतोय, त्यात कुठेही मराठी रंगभूमी पण मागे नाही आहे. आणि पूर्वी अशी प्रथा होती की म्हणजे माझं साधं दिवा स्वप्न तुला सांगायचं तर असं आहे, अगदी एका वाक्यात सांगायचं तर पालेभाजी खायला सांगतात ना, तसं पालकांनी आपल्या मुलांना नाटक बघायला जा असं सांगू नये. तर जसं मुलं स्वतःहून हट्ट करतात की मला आज मॉलमध्ये न्या किंवा पिझ्झा खायला न्या, बर्गर खायला ना, तसं मराठी लहान मुलांनी आणि तरुण लोकांनी हट्ट करून, अगदी प्रसंगी आईवडिलांचा विरोध पत्करून, शाळा बुडवून, कॉलेज बुडवून कुठे जायचं तर मराठी नाटकाला यायला पाहिजे. हे माझं दिवा स्वप्न आहे. क्या बात आहे. इट शुड बी द कूलेस्ट थिंग, कोट अन कोट. करेक्ट, राईट. कृणाल, म्हणजे मला एकदम खात्री आहे की तुला मराठीतच स्वप्न पडतात, कारण डीजे आणि क्लबिंग विसरून जातो ना दुसऱ्या दिवशी आपण कुठल्या भाषेत पडलेलो. नाही, पण तुझ्या क्षेत्रात
तू जी एक क्रांती आणलीस की मराठी वाचलंच पाहिजे, यासाठी सगळ्यात आधी तुझं कौतुक आहे. पण ऑफकोर्स हा प्रवास सोपा नव्हता. तर मराठीत पडणारं हे स्वप्न किती तू झेलू शकलायस? लाईक द मोमेंट मी हे बोललो की मी मराठी DJ आहे, सो हे चेंज करण्यापासून सगळं होतं. कारण की स्टार्टिंगच्या डेजमध्ये काही म्हणजे आधी तर कोणी हे नव्हतं ठेवलं बिलीफ की ह्याला काय बुक करायचं, हे काय मराठी गाणी वाजवणार, लोक कशी पण येणार. पण ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांना पण थोडंसं असं होतं की अरे यार कसं होईल, शो कसा होईल वगैरे. सो तो त्या पॉईंटपासून प्रॉब्लेम चालू होता की मी ज्या करिअरमध्ये घुसलो आहे मला आधीच एक आयडेंटिटी लावून टाकलेली आहे, त्याला मला चेंज करायचं आहे. मी त्यांना ब्लेम पण नाही करू शकत आणि कुठल्या मराठी डीजेने त्यांना स्वतःला चेंज करायला अटेम्प्टच केला नाही. त्यांनी तसंच ते चालू ठेवलं. कोणी त्याला मॉडर्नाइज, कारण की डीजेइंग मी आधीपासून बघत आलो आहे की बाहेरच्या जगात कसं आहे. इंडिया आणि मी इंडियाचं बोलतोय, महाराष्ट्रात राहूनच द्या, इंडिया आणि बाहेरचं डीजिंग कम्प्लिटली वेगळं आहे. ती इंडस्ट्री आहे वेगळी. तिथे डीजे स्वतःची गाणी बनवतात, त्यांचे अल्बम्स असतात, स्वतःची गाणी क्रिएशन्स असतात. असतात. बॉलिवूडचं गाणं, पिक्चरचं गाणं रिमिक्स करून हे असं नाही चालत तिथे जास्त. सो ते मी बघितलं की हा तिकडचे टॉप डीजेस काय करतात. सो तिकडचा जो टॉप डीजे आहे त्याला बघायला लोक येतात कारण की त्याची गाणी आहेत, त्याचे गाण्याची फॅन्स आहेत आणि त्याचे फॅन्स आहेत. हे कल्चर आपल्या इथे जास्त नाही आहे. तर जर ते आणायचं तर डेफिनेटली तुम्हाला माझी गाणी बनवावी लागतील. तर मी खूप टाइम ट्राय केलं काय ना काय टाईपचं म्युझिक बनवलं, सगळं फेलच होत होतं. लाईक आय थिंक सो 10 वर्ष फेलच होत होतं. सगळं वेगळ्या वेगळ्या टाईपचं काय पण ट्राय केलं. पण कोविड नंतर जेव्हा सगळं काय माहिती तेव्हा जरा अक्कल आली मला. कारण की तेव्हा जॉब करत होता आणि आय वॉज म्हणजे काढलेलं जॉबवरून सीधा बोलू शकतो, कारण कोविडमध्ये सगळ्यांना जॉबवरून काढलेलं. तर तेव्हा मला काय माहिती काय सुचलं आणि मला काहीतरी फ्रेंड्स असं बोललं की तू काहीतरी कर, सोशल मीडियावर काय टाकत नाहीस, म्हणजे असं वाटतं तू बंद केलंयस. तर टाकावं म्हणून मी माझ्याकडे असे काही गाणे असतात ज्याचे मी स्निपेट सेव्ह करून ठेवतो. अख्खं गाणं नाही. मला असं वाटतं कुणालाही अख्खं गाणं आवडत नाही, त्यांना तर ते 3, 4, 5 सेकंड जे असतात ते तुम्हाला हिट करतात. तर माझ्याकडे एक फोल्डर आहे अशा गाण्याचं जे मला हिट करतात. ते फोल्डरमधून मी उचललं आणि मॅक्सिमम त्यात मराठी होती. आणि मी कदाचित ते रिअलाइजच कधी केलं नाही की म्हणजे ते टू बी युअर सेल्फ इज द बिगेस्ट डिफिकल्ट थिंग. तर मला हे रिअलाइज करायला की ॲक्च्युली हेच माझं कम्फर्ट झोन आहे. तर मी यूज केलं आणि त्यात गाणं बनवलं. आणि जेव्हा मला कमेंट्स यायला लागले ते त्याची लँग्वेज ऑब्व्हियसली ते मराठीत कमेंट करत होते. तर मला असं वाटलं ह्याच्या आधी मला कोणी मराठीत कॉम्प्लिमेंट नाही केलं. लाईक माझे हेच फ्रेंड जे लोक इंग्लिशमध्ये लिहायचे किंवा काय, पण त्यांना काहीतरी कनेक्ट झालं. मग हळूहळू मी ते करत गेलो. एव्हरी वीक मी एक गाणं बनवत गेलो, मराठी गाण्याचं रिमिक्स आणि कधी कधी ओरिजिनल किंवा काय. तर त्याचं रिॲक्शन खूप चांगलं आलं आणि ऑनलाईन रिॲक्शन चांगलं होतं. मला हे नव्हतं माहिती ह्याचं शोमध्ये काय होईल किंवा असं मी काय करीन किंवा शोज करीन हे पण मला बिलीव्ह नव्हतं त्याच्यावर. पण आय गेस मला राईट लोकांनी मला अट्रॅक्ट केलं की जसं माझा मॅनेजर आहे जो आता माझा बिझनेस पार्टनर आहे रॉक त्याचं नाव, तर तो आला की नाही आपण शो करूया. मग माझा विजय आहे जो व्हिज्युअल आर्टिस्ट आहे तो माझ्याकडे समोर आला की नाही मला काहीतरी वेगळं करतोस आपण, ह्याच्यात काहीतरी व्हिज्युअल आयडेंटिटी ठेवूया, ह्याला व्हिज्युअली सिंक ठेवूया काहीतरी किंवा शोची. तर राईट लोक मला भेटली बिकॉज मी माझं काम इंटरनेटवर टाकत होतो. त्यांना समजलं की हा काहीतरी करतोय, मला त्यांना बोलून एक्सप्लेन करायची गरज नाही लागली. तर ह्या सगळ्या लोकांच्यामुळे आय गेस ते सगळं पॉसिबल होत गेलं हळूहळू. आणि राहिली गोष्ट प्रूव्ह करण्याची आय थिंक सो ऑब्व्हियसली अजून पण किती असे लोक आहेत ज्यांना वाटतं की नाही ह्याला कशाला बुक करायचं, आम्हाला तर हेच बॉलिवूडच पाहिजे काय. दॅट्स कम्प्लिटली फाईन. मी सगळ्यांना इम्प्रेस नाहीच करू शकत हे मला माहिती आहे आणि मला करायचं पण नाही. कारण की जो टॉपचा व्यक्ती आहे, त्या टॉपचा कुठल्या पण इंडस्ट्रीचा टॉपचा व्यक्ती, तो सगळ्यांना इम्प्रेस नाहीच करत आहे. त्याचे अर्धे हिटरच आहेत. आपण काय सगळ्यांना इम्प्रेस करायला बुक करा. माझं हे आहे तुम्हाला मला बुक करा, तुम्ही करा. तुम्हाला दुसरं म्युझिक आहे तुम्ही दुसऱ्याला आर्टिस्टला करा. दिस इज व्हेरी फाईन. सो तिथून जे स्ट्रगल अजून पण आहे आणि ते आधी जास्त होतं, पण एक हिट गाणं आल्याने ते सगळं चेंज होऊन जातं. करेक्ट. कारण की तुमची लँग्वेज इझी होऊन जाते. कोणाला सांगा अच्छा हे गाणं आहे तर ते सगळं सोपं होऊन जातं. तिथपर्यंत पोहोचायला मी खूप गाणी बनवत गेलो. तांबडी जांभली मे बी लाईक 400-500 सॉंग असेल माझं. व्हॉट? हा बापरे. हो? हो. कारण की त्याच्यात मला ओळखायचं नाही. वाव. लोकांना वाटतं ह्याचं पहिलं गाणं आहे मस्त हिट झालं फर्स्ट सॉन्ग अमेझिंग, पण नाही आहे ते तसं. तिथपर्यंत अराईव्ह व्हायला मला खूप टाइम लागला. लाईक 10 वर्ष ऑफ फेलियर, डुईंग नथिंग, सॉंग्स वर येत नाही. लाईक शो तर अजिबात भेटत नव्हते. असं पण नाही की थोडे शोज करायचो, अजिबात शोज नव्हते भेटत मला. पण तेच आहे लाईक जेवढं कन्सिस्टंटली मी करत गेलो मग
ते माझं स्वप्न होतं की कधीतरी मी म्युझिक प्ले करू, स्वतःची गाणी प्ले करू फक्त, आणि लोक त्याच्यासाठी यावी आणि त्याच्यासाठी तिकीट घ्यावी, ते मला पाहिजे होतं. मला असं वाटतं की सगळ्यात हा मुद्दा सगळ्यात तरुण मुलांनी घ्यायला पाहिजे. 400-500 गाणी केल्यानंतर तो सुपरहिट झालाय. ही मेहनत कोण बघत नाही किंवा लक्षात येत नाही. खूप मोठं गोष्ट म्हणजे मी ते रेगेच्या वेळेस सांगतो ना, रेगे हिट झाला त्याच्या आधी 10 वर्ष आधी मी तो लिहिला होता. तो स्ट्रगल नंतर आपण यश मिळाल्यानंतर सांगायला बरा वाटतो, पण ती 10 वर्ष काढताना कंटाळतं की ती 400 गाणी करताना याला होत नाही, याचा एक कन्सिस्टन्सी ठेवायला. फेलियर पर्यंतच की आपण करूच नाही शकत. इथपर्यंत मी कन्व्हिन्स झालेलो माझ्या ब्रेनला की मला हे जमत नाही. कदाचित मी नुसतं बनवायचं ट्राय मारतोय, कदाचित मला अजून शिकायला लागेल, जे शिकण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, हे पण येतं डोक्यात की हा हे लोक इकडे इकडे शिकले आहेत म्युझिक म्हणून ह्याला येत असेल, हा इकडे इकडे राहतो म्हणून त्याला येत असेल, हे सगळं डोक्यात यायला लागतं. मग आपण नाही, आपल्याला नाहीच जमत. पण जेव्हा हे वर्कआउट होतं मग सगळं पॉझिटिव्ह वाटायला की नाही, मे बी मी विचार रॉंग करत होतो. तोच माझा विचार बरोबर होता, मी घाबरत होतो, कदाचित डेअरिंग नव्हतो करत ते बनवायचं. आणि सृष्टी म्हणजे मराठी मुलगी आहेस तू, आणि आज अनेक नॅशनल चॅनल्सवर तू झळकतेस आणि तुझं नाव मोठं झालंय, खूप पॉप्युलर फेस आहेस तू तरुणांमध्ये. पण मला एक प्रश्न पडलाय की मराठीत अजून सृष्टी का फुल फ्लेजेड कधी आली नाही? किंवा मला तर खूप आवडेल यायला. आणि मला जिथे पण माहिती पडतं की इथे ऑडिशन होत आहेत तिथे मी जाण्याचा प्रयत्न करते, कारण मला ॲक्टिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. बट आतापर्यंत हिंदीमध्येच चान्स मिळाला मला समहाव. मराठीमध्ये पण आवडेल करायला. आणि एवढा वेळ मी विचार करत होते सगळ्यांचे आन्सर्स ऐकून ना, की आपल्याला काय कोणत्या भाषेत स्वप्न पडतात. तर मला ते सगळे आन्सर्स ऐकून रिअलाइज झालं की म्हणूनच मी विचारत होते की मी खरं खरं बोलू ना. तर मी खरं खरं सांगते येस बिंदास. की मला असं वाटतं की जितकं जास्त एखाद्या भाषेवरती आपला लक्ष असतो किंवा आपला वेळ जातो त्याच्याबद्दल विचार करण्यात, की किती इम्पॉर्टन्स द्यायचं त्याला, किती प्रायोरिटाईज करायचं, एवढं कोणत्या भाषेचं महत्त्व असण्याची गरजच नाही आहे आपल्याला. सगळ्या भाषा इक्वली महत्त्वाच्या असू शकतात आणि इट कॅन बी व्हेरी इझी टू कोएक्झिस्ट. बट ॲट द सेम टाईम कोणतीही भाषा जिला तेवढं प्रिव्हिलेजेस नाही मिळालं हिस्टॉरिकली, तर तिच्यासाठी थोडं पुश करणं डिझर्व करते ती, ते पुश इक्वॉलिटीसाठी. बट त्याच्या बियॉन्ड जाऊन असा जसा हल्ली होता ना की मराठीतच बोल, तर ते एक्स्ट्रीम थोडा इगो मिक्स झालेला असतो. की जेव्हा प्राईड कन्सिडर होतं पिक्चरमध्ये येतं, आपण भाषेबद्दल बोलतो आणि वी आर ऑल्सो फिलिंग प्राऊड ऑफ सम लँग्वेज, तर त्या प्राईडची ॲक्च्युली भाषेला गरजच नाही आहे. भाषा इज फाईन बाय इट सेल्फ. आपण उगाच त्याला प्राईड अटॅच करतो बिकॉज वी वॉन्ट टू अटॅच प्राईड टू समथिंग वी डोंट हॅव एनिथिंग टू फील प्राऊड ऑफ. देन वी लुक ॲट थिंग्स दॅट वी कॅन बी प्राऊड ऑफ अँड वी जस्ट मेकअप की माझी कास्ट आहे, मी ब्राह्मण आहे तर आय एम प्राऊड ऑफ बिंग ब्राह्मण, मी राजपूत आय एम प्राऊड ऑफ बिंग राजपूत, मी मराठी आहे आय एम प्राऊड ऑफ बिंग मराठी. बट ह्या सगळ्या प्राईडची गरजच तेव्हा पडते जेव्हा आपण कुठेतरी दुसरीकडे लॅक करतो, ज्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, पण आपलं लक्ष भाषेकडे असतं. असं मला वाटतं कोणत्याही भाषा दिनाबद्दल. इवन मदर्स डे आणि लेबरर्स डे, हे सगळे डेज पण फक्त ज्याला प्रिव्हिलेज नाही मिळालं आहे ना, जो कायम ऑप्रेस्ड कम्युनिटी राहिली आहे, त्यांचे असे डेज आपण मनवतो. कारण की बाकी वेळ आपण त्यांना तितकी पॉवर देतच नाही. तर 24 तासांसाठी आपण तितकी पॉवर देतो आणि त्यांना असं म्हणतो की बघा अख्ख्या कोणाला आमचा डे नाही आहे, फक्त तुमचा डे आहे, तुमच्यासाठी एक स्पेशल डे, म्हणजे तुम्ही किती देवी आहात वगैरे वगैरे टाईप. असं गाजर दिल्यासारखं असतं असं तुला वाटतं? हो. की कारण आपण एरवी त्याविषयी त्याचं महत्व आपण म्हणजे त्यातून आपण सुटका करून घेतो खऱ्या प्रश्नातनं. ऍक्च्युली त्याच्यामधून आपण हेच समजूनच घेत नाही. आपण की खरा प्रश्न काय? त्या डेप्थलाच जात नाही की भाषेचा तर प्रश्नच नाहीये. इट्स ओके व्हॉट एव्हर लँग्वेज वी टॉक. तुम्हाला अस्मितेचा प्रश्न करायचा आहे म्हणून तुम्ही तो करत आहे. श्रुतीला बहुतेक पूर्ण सगळ्या यांची माहिती नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता आहे महाराष्ट्राचा. विचारलं ना मी खरं बोलू. मला असं वाटतं या सगळ्या सहज
म्हणजे मला मराठी नाटक मी जेव्हा म्हटलं की माझं दिवा स्वप्न आहे की मी लहान असताना म्हणजे कसं असतं की एक प्रत्येक याच्यात एक काय प्रत्येक त्या कुटुंबाचं एक काय म्हणतात त्याला रिच्युअल असतं की आम्ही आज हे करतो, आम्ही एकत्र आलो की आम्ही हे करतो. तर माझ्या कुटुंबात मी असं अनेकदा पाहिलं आणि आमच्या शाळेत सुद्धा की मराठी नाटक बघायला घेऊन जाणं हा एक पूर्ण कुटुंबाच्या एकत्र येऊन करण्याचा एक भाग होता. मला ते परत व्हायला हवंय. मला जेव्हा पहिल्यांदी आणि मला हिच्या मुद्द्यातला मोठा भाग पटतो, काही भाग मला पटत नाही, त्याकडे आपण जाऊया नको, पण जो पटतो तो हा बघूया की मी म्हटलं तसं आई वडील जेव्हा सांगतात पालेभाजी खावते ते आपल्याला कधीच खावीशी वाटत नाही. त्या भाजी भाकरीतली गोडी काय आहे हे माझं मी जोपर्यंत मला त्याच्यात शिरण्याचं दार मिळत नाही, मला जोपर्यंत संगीतातली गोडी कळत नाही, जसं कदाचित सृष्टीने पण आत्ता एक गाणं केलं, अत्यंत सुंदर लिहिलेलं गाणं आहे आणि अतिशय सुंदर शब्द आहेत आणि हे दोघेही शब्दांशी खेळ करणारे लोक आहेत. कारण ते संगीतकार असले तरी ते गाणी तयार करतात, ते गीतं तयार करतात. तर ही गोडी मला जोपर्यंत मग शिवीतली सुद्धा कळू दे आणि एखाद्या सुंदर काव्यातली सुद्धा कळू दे, तर ते पालेभाजी परत खायला सांगितल्यासारखं तुम्ही केलं ना. आणि ती म्हणते ते मला बरोबर आहे. कुठल्याही गोष्टी जी तुम्हाला दंडुका हातात घेऊन शिकवायचा प्रयत्न केला त्या सगळ्यापासून तुम्ही परावृत्त झालाय. आपण म्हणतो माझ्या गुरुजींनी मला भूगोलाची गोडी लावली, मला मराठीची गोडी लावली किंवा क्रिकेट खेळायची गोडी लावली. काय तुम्ही कोणी असेल काय वेगळं व्हायलिन वाजवायची गोडी लावली, रांगोळी काढायची गोडी लावली. ती गोडी लावणं हे कुठूनही होऊ शकतं. तर मला असं वाटतं कलेमध्ये ती प्रचंड मोठी ताकद आहे. मग हिचं गाणं ऐकल्यावर मला असं वाटतं जे तुझं गाजलेलं गाणं आहे आता तू कोक स्टुडिओसाठी केलंस, मला असं वाटलं की पूर्ण ह्याच्यापर्यंत पोचलं ना, पूर्ण भारतापर्यंतच नाही तर जगभरात पोचलं. आणि खाली येत असतं ना त्याचं भाषांतरित, तर मला असं वाटलं ओ या भाषेत अशा पद्धतीने मांडणी केली जाते. तर मला असं वाटतं कलेत ती मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पण कलाकार म्हणून काही अर्थाने तिच्या बाजूने की दंडुका घेऊन तुम्ही कुठली गोष्ट करता तेव्हा ती होत नाही. पण तरी सुद्धा एक मला असं वाटतं की ज्याला आपण सॉफ्ट प्रेशर म्हणतो किंवा आपण असं म्हणून म्हणलं दिवस आपण ढकलत राहिलो इकडून 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 इकडून, तर त्यातली गोडी तुम्हाला फटकन कळू शकते. म्हणजे मला मराठी बोलून जी मजा येते, मला मराठी स्वप्न पडतं म्हणजे काय असतं ग मराठीत, म्हणजे माझ्या सबकॉन्शियस इज ऑल्सो मराठी. माझ्या नेणीवांमध्ये मराठी आहे, बरोबर. माझ्या नेणीवांपर्यंत एखादी गोष्ट जायची म्हणजे माझी जीवनदृष्टी वर्ल्ड व्ह्यू त्याने असं झालेला आहे. तर तो होण्यासाठी ते माझा जगण्याचाच भाग बनला पाहिजे. आणि मी इथून पण आहे तिथून पण आहे, मला त्यातली गोडीच कळली तर मी कशाला सोडेन. पण मला जी गोष्ट आवडते ती मी कशाला सोडायला जाईल. आणि त्या अर्थाने मला तिचं म्हणणं पटतं. पण जसं तू म्हणाला सुरत की मराठीची गोडी ती लागली पाहिजे किंवा ती लावली पाहिजे, तेव्हा जाऊन आपण मराठी जवळ येतो किंवा आपण मराठी गाण्यांमध्ये रस घेतो, नाटकांमध्ये रस घेतो किंवा काय. पण मग ती गोडी लागणार कशी, हा आत्ताच्या पिढीला पडणारा प्रश्न आहे. म्हणून मी म्हटलं की कशा पद्धतीने ती गोडी म्हणजे आम्ही लागणार. काय प्रयत्न करतोय, आम्ही 10 वर्षापूर्वी कलाकारखाना नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्याच्यात आम्ही एक टीव्ही शो केला होता त्याच्या आधी, दिल दोस्ती दुनियादारी नावाचा, जो प्रचंड गाजला. त्याची पुन्हा पुन्हा पारायणं लोक करतात. आता आम्ही परदेशात जाऊ. थँक्यू. आय एम ऑल्सो अ बिग फॅन ऑफ युअर. थँक्यू. ते जेव्हा आता आम्ही त्याचं एक सांगतो आणि दुसरं सांगतो. दिलदोस्ती दुनियादारी याच्यामध्ये अनेक मराठी गोष्टींचा अनाहूतपणे उल्लेख झाला. त्यात मराठी कवितांचा उल्लेख झाला, त्यात मराठी नाटकांचा उल्लेख झाला, मराठी साहित्याचा उल्लेख झाला, संत साहित्याचा उल्लेख झाला, तसंच संदीप खरे आणि सलील कुलकर्णी आणि भावगीतांचा पण उल्लेख झाला, किशोर कुमारांचा पण उल्लेख झाला. हे सगळं एका पिढीने बघितलं. त्यांना आता मुलं झाली आहेत. ते परदेशात आता जे लोक राहतात किंवा ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, आई मी टी व्हीवर काय बघू किंवा युट्यूबवर काय बघू, तर बरेच जण मराठीची तुम्हाला एक तोंडओळख करून देतो म्हणून आमचा शो दाखवतात. आमचा असा कुठलाही हेतू नव्हता, फक्त आमच्या असण्यातच काहीतरी मराठी पण होतं आणि त्याची मजा आम्हाला कळली होती. आता याला फार छान शब्द आहे. आमचे एक नाट्यगुरू आहेत, पोलिश आहेत, पण ते असं म्हणतात की यू हॅव टू इन्फेक्ट पीपल. आता म्हणजे लागण झाली पाहिजे, संसर्ग झाला पाहिजे. संसर्ग म्हणजे काय, आपण येतो खोकायला लागतो आणि मग शोधायला लागतो हा व्हायरस गेला कुठून माझ्या हात, ते मला कळतच नाही. तसं लागण होते साहित्याची काहीतरी. तर दिलदोस्ती बघितल्यानंतर मग ती मुलं म्हणायला लागली यांना आम्हाला खरं कुठे बघता येईल. मग ती मुलांना घेऊन आई बाप नाटक बघायला घेऊन येतात आणि ते म्हणतात हे काहीतरी आम्ही
मग खूप लोक, आम्ही कलाकारखाना नावाची संस्था उघडली. त्यात आमची इच्छा अशी होती की परत म्हटलं तसं पालेभाजी खायला सांगूया, असं मराठी पालकांनी मुलांना नाटक बघायला सांगू नये, त्यांचं त्यांना वाटावं आपण नाटक बघायला हवं. मग त्यासाठी त्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न आले पाहिजेत. तर आमचं पहिलं नाटक हे सायफाय होतं. फोटो काढला की तुम्ही वेगळ्या काळात जाता, असं नाटक होतं. इट वॉज अ टाइम ट्रॅव्हल प्ले, अ लव्ह स्टोरी टाइम ट्रॅव्हल, ज्याच्यात मग वेगवेगळे काळ होते. त्याच्यातून लोकांना इमर्जन्सी पण कळलं, विशांताराम पण कळले. आत्ताचं आमचं नाटक जे आहे ते आत्ताची मुलं लग्नाविषयी कसा विचार करतात. म्हणजे साधी गोष्ट की जर आपण एकत्र दोघंही काम करणारे असू तर पुरुषाने पण स्वयंपाक केला पाहिजे, मी पण केला पाहिजे. बाळ झाल्यानंतर तू घरी काही एका ज्या जैविक ज्या काही गरजा असतात बाळाच्या, अंगावर पाजणं किंवा असं, ते संपल्यानंतर पुरुष पण, मुलगा पण घरी थांबू शकतो. पण हे सगळं विनोदी रोमॅन्टिक कॉमेडी या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की आपलं जगणं जसं आहे. तर आमचा 15 ते 20% जो प्रेक्षक वर्ग आहे तो पूर्णपणे पहिल्यांदा नाटक बघणार आहे. त्यांनी मराठी नाटकच बघितलेलं असतं आणि त्यांना मराठी नाटकाची गोडी लागते. ते नाटकानंतर आम्हाला विचारतात अजून कुठली मराठी नाटकं बघू. मग आम्ही सगळी सांगतो आत्ता जी काय रंगभूमीवर चालू आहे ते. मग त्यात असेन मी नसेन मी पण असेल आणि एखादं प्रशांत दामले सरांचं नाटक आहे. पण तुझ्या याच्या बाबतीत मला चांगलं सांगायचं होतं. कृणाल, गेल्या वर्षी आम्ही मराठी नाटक घेऊन ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, मेलबर्न आणि सिडनीला. आमच्या 1 महिना आधी कृणाल आला होता आणि त्याने त्याचा शो केला. तर आमचा आयोजक सांगत होता की तुमचं नाटक आणि कृणाल जेव्हा आला तेव्हा आम्हाला कळलं की मेलबर्नमध्ये आणि सिडनीमध्ये एवढी मराठी माणसं आहेत. 40 वर्षाच्या पुढच्याच लोकांचा डेटाबेस आणि नंबर त्यांच्याकडे होते. ते म्हणाले कृणाल आणि तुमच्यामुळे आम्हाला 40च्या खालचे एवढे लोक मराठी लोक राहतात. सो मराठी मुलांना ऐकायचंय, त्यांच्या जगण्याशी. ही जे म्हणते ना की कंठशोष करून काही होणार नाही. मला काही आवडणार असेल मी ते येईनच, त्याच्याकडे आकृष्ट होणारच. मला त्यातलं काहीतरी ऐकताना, पाहताना, चित्रपट पाहताना मला हे माझं आहे असं वाटलं की लोक येतातच. जे सैराटने केलं, सैराट सगळ्यांनी बघितला, पण सैराटला असं वाटत होतं ही माझी गोष्ट आहे. गावागावातल्या मुलाला वाटत होतं ही माझी गोष्ट आहे, मुलीला वाटत होतं माझ्या प्रेमावर पहारा आहे, जातीचा असेल, धर्माचा असेल, सो ऑन अँड सो फॉर्थ. असं मला वाटतं. ते कसं करणार तर मला असं वाटतं काम करत आहे. म्हणजे नाही, मला इथे हिचा मुद्दा पटलाय, पण मला इथे सर तुम्हाला एक विचारायचंय. थांबलंच आहे जेव्हा आपण फिरतो बाहेरच्या राज्यांमध्ये जातो, जेव्हा आपण बाहेरच्या राज्यांमध्ये जातो आणि आपल्याला ती भाषा येतच नसते, पण समोरचा त्याच भाषेत बोलत असतो. मी या राज्यात राहतो, मी हीच भाषा बोलणार, आणि आपल्याला खरंच कळत नसतं. आपल्याला एकतर कोणतरी ज्याला ती भाषा कळते त्याला न्यावं लागतं सोबत आणि ते समज, कारण तो त्याच्या मुद्द्यावर अडून असतो. मग आपल्या महाराष्ट्रात ते होताना दिसत नाही. आणि याला जोडून आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जसं सृष्टी म्हणाली की भाषेला महत्व नाही दिलं पाहिजे, मे बी कलेला महत्व दिलं पाहिजे, इज व्हॉट यू वॉन्टेड टू से. माणसाला, व्यक्तिमत्वाला महत्व दिलं पाहिजे, भाषेला महत्व दिलं नाही पाहिजे. तर भाषेला महत्व दिलं पाहिजे की नाही सांगा. बसले जयंती, श्रुतीने पकडला याला. नाही, मी अगदी सृष्टीचं म्हणणं समजून मी तिच्याशी बोलतो, पण तिच्याशी बोलण्यापेक्षा तिच्या पिढीशी बोलतो. करेक्ट. म्हणजे मला जे म्हणायचं तिचं म्हणणं तिच्या जागी बरोबर आहे का, तर अत्यंत बरोबर आहे. त्या पिढीला निश्चितपणे वाटतं की अरे तुम्ही मारामारी का करता, मराठी येत नाही, तुम्ही मारता का. अल्टिमेटली तिचा हा प्रश्न आहे. तुमचा भाषेचा अभिमान तुम्ही थोपवता का. मला समजा येत नाही तर माझ्याकडनं जबरदस्ती बोलून घेऊन तुमच्या भाषेचा अभिमान तुम्ही थोपवला म्हणजे तुमची भाषा कमी आहे का असं वाटतं तुम्हाला. हे सगळे प्रश्न या पिढीला, कारण मलाही 2 मुली आहेत त्यामुळे हे सगळे मी घरी फेस केलेलं की त्याच्या मैत्रिणींना हे केलेलं. हा मूळ मुद्दा नीट समजून घ्यायला पाहिजे, जो राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी अर्थात बोलतो. गावातला एखादा मुलगा 5 स्टार हॉटेलमध्ये त्याला आपण ही अपॉइंटमेंट ठेवली तर तो बावरून जातो. ओके, कारण तिथे इतकं इंग्रजीचं वातावरण असतं. किंवा एखादा तुम्ही मराठी प्रमाण भाषा आता आपण बोलतोय, पण ही एकमेव भाषा म्हणजे मराठी नव्हे.
आज मराठीच्या बोली भाषा असंख्य आहेत, त्या भाषांचा दर्जा सुद्धा आपण बोलतोय त्या मराठी भाषे इतकाच प्रमाण धरला गेला पाहिजे. भाषेचा न्यूनगंड कधी येतो? आता हे बोलणं खोटं ठरेल की मला इंग्रजी येत नाही. म्हणजे मी लोकसत्ता देखील एक माझा आला होता, तो पाठवतो सगळ्यांना, की माझी मुलगी इंग्रजी शाळेत शिकते पण मला मराठीचा अभिमान आहे. हे लेखाचं टायटल होतं. तुम्ही एकंदरीत बरं, मराठी भाषा म्हणजे कुठली तरी गावठी, आणि म्हणजे आज मला सगळ्यात सध्याचं दुःख काय, 106.4 बंद पडलं. मराठी गाण्यांचं असलेलं एक FM बंद पडलं. आरडाओरडा करायला, शिव्या घालायला सगळे मराठीत बोलत नाही, कोण मराठी. आम्ही आपला प्रयत्न का करत असतो? एक गोष्ट जसा मगाशी सुब्रत म्हणतो, नाटक पालेभाजीसारखं नको, तुला आवडत नाही पण चला दोघं असं करून दामटून बसलं, त्याची गोडी लागत नाही. ते चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला पाहिजे किंवा त्याची लागण झाली पाहिजे. हे कळायला पहिले तुम्ही समजून घेतलं पाहिजे मराठी हे इतकं समृद्ध काय. या जगात 6.5 ते 7.5 हजार भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. यात पहिल्या 15 भाषांमध्ये मराठी भाषा आहे, ते जेवढी बोलली जाते. ठीक आहे. म्हणजे याचं कौशली नंदरने फार उत्तम उदाहरण मागे दिलेलं, माझं नाव चुकत नसेल तर गोल्डन व्हॉयेजर नावाचं एक यान नासाने, बहुतेक गोल्डन व्हॉयेजर, हो, हे नासाने जेव्हा अंतराळात पाठवलं, एलियन्सना कुठल्या भाषेत कळेल की काय, आपण सगळ्यात पाठवू, त्यामध्ये मराठी भाषा सुद्धा आहे. आता हे भीमण्णांचा आवाज पण येतो. हा आवाज म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट, मराठी भाषा इतकी गरीब नाही की आम्ही आरडाओरडा केला नाही तर ती संपून जाईल. मराठी भाषेतलं साहित्य या देशातल्या बंगाली साहित्य, तमिळ साहित्य याच्या पुढे मराठी साहित्य येतं. मराठी साहित्यामध्ये जेवढे प्रकार घडलेले आहेत लेखनात, आता तुम्ही गाण्याशी संबंधित आता आपण कवितेविषयी बोलू किंवा गीतांविषयी बोलू, तर तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या अभंगापासून आज अनेक तुकारामांच्या अभंग वगैरे तुम्ही रिमिक्स करता, काय करता. तुम्ही अभंग वाचताना रामदास स्वामींचं किंवा जे काही बहिणाबाईंपासून आहे, तुम्हाला ते कानावर पडले म्हणून वाटतात, पण त्याचं जर फिलॉसॉफी बघितली तर ती भगवद्गीतेपेक्षा कमी नाही आहे किंवा एखाद्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधल्या एखाद्या फिलॉसॉफीच्या कोर्सच्या पेक्षा कुठलीही कमी नाही आहे. ही जी श्रीमंत आहे किंवा एखाद्या मराठीमध्ये झालेले साहित्यातले प्रयोग, एखादा नामदेव ढसाळ येतो आणि सगळ्या या माणसाने नावाची कविता जर तुम्ही ऐकली, मी थोड्या वेळाने जर म्हणलं तर ही टाकू शकणार नाही. इतक्या शिवीगाळ आणि इतक्या ह्या भाषेत बोलतो की सगळ्यांची आई झाऊन टाकली पाहिजे, हा त्यातला फार सौम्य शब्द झाला. अशी कविता लिहून एक प्रस्थापित सारस्वतांचं सगळं हादरवून टाकतो. प्रश्न ती कविता असेल, कुसुमाग्रज असेल, रॉय किणीकर, कवीची परंपरा, हे खूप मोठा समुद्र आहे. ओके. ती संस्कृतीमध्ये जेव्हा मराठी भाषा तुम्ही हळूहळू बोलायची बंद करता, तेव्हा साधी गोष्ट, आता तुमच्या पिढीने हे कवी नाही बघितलेत किंवा वाचले नाही आहेत. याचं कारण तुम्हाला मराठी तशी माहितीच नाही आहे. काय खोलाशी जाऊन जेव्हा मी काम करतो तेव्हा मी तुम्हाला कल्पना असेल तर मी निर्माता पण आहे. मी आता घाशीराम कोतवाल नावाचं नाटक ऐकलंय, मराठीतलं अत्यंत गाजलेलं, विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं, 50 वर्षापासून अतिशय एक माइलस्टोन असलेलं नाटक. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता, मराठी अभिमानी, काय प्रेमी, ते नाटक मी हिंदीमध्ये करतोय. कारण माझं असं म्हणणं आहे, हे कसं कळणार की मराठीचं साहित्य, मराठीची नाटकं, मराठीची गाणी, मराठीच्या पोरं काय ते करतायत, हे इतर भाषात मराठीतलं घेऊन जा तर त्या लोकांना कळेल मराठी समृद्ध आहे. कारण त्या लोकांना मराठीमध्ये काय किती श्रीमंती आहे हे दाखवण्याचा, म्हणजे मला आता मी म्हणजे प्रकाशन संस्था तुला माहिती आहे मी काढली, त्याच्यात माझी अशी इच्छा आहे की मराठीतलं जे साहित्य आहे त्या जागतिक भाषेत, इतर भाषात ट्रान्सक्रिएट करून पाठवलं पाहिजे, तर तुम्हाला प्रेम वाटेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात काय होतं की
TRP मिळवण्याचे कॅमेराज हे जे दाखवतात याच्यावर एक प्रतिमा तयार होते आणि आमची मूळ भूमिका जी असते. त्यामुळे मी आता असं जाहीर करतो, याच्या पुढे श्रुती आणि क्रेटेक्स मिळून आम्ही तिघं आणि सुब्रत त्याच्यात काम करेल, असं करून मराठीत काहीतरी करणार. हो ना. आपण एक छान नवीन म्युझिकल करू. पण मराठी रंगभूमीविषयी सुद्धा बोलायचं झालं तर आत्ता काही महिन्यांपूर्वी परेश रावल एका नाटकाला आलाय संगीत देवबाभळीला. आणि त्यानंतर अचानक गुजराती आणि प्रचंड एका मोठ्या नवीन जनसमुदायाला कळलं की अरे बापरे, हे मराठी नाटक नावाचं काहीतरी एक प्रचंड मोठा राक्षस, म्हणजे वाईट राक्षस नाही किंवा आपण काय त्याला नटराज म्हणूया 8 हातांचा जो काय आहे, पण एक प्रचंड मोठा उत्तम सांस्कृतिक व्यवहार जिवंत झऱ्यासारखा इथे वाहतोय आणि तो आपल्या आसपास आहे पण कधी भेटलोच नाही. म्हणजे मला वाईट काय वाटतं, आणि सर ज्या पद्धतीने म्हणाले की आपण न्यूनगंड नाही बाळगला पाहिजे. आणि मी भरपूर हिंदी नाटकं करतो, मी पृथ्वी थिएटरला सुद्धा नाटकं करतो, हिंदीतल्या दिग्गज अतुल कुमार सारख्या लोकांबरोबर करतो. आणि अचानक एक दिवस माझ्या लक्षात आलं, माझा अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक चालू असतं, कुणीतरी मला विचारलं, अरे तेरा वो मराठी नाटक है, उसका शो कहाँ है और कितने शोज हुए? म्हटलं कुछ 350 हो गए. तर ते सगळे स्तिमित झाले, म्हणजे हातातून घास पडायचे राहिले, हे राहिले. आणि 350 ही कमी संख्या आहे मराठी नाटकाची. एकूण व्यावसायिक नाटकाची जर व्यवहार तुम्ही पाहिला तर हा कमी नाही आहे, पण मध्यम असा हा आकडा आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की जी गोष्ट आपल्या म्हणजे ज्याच्या परंपरेत आपण जन्माला आलोय, मोठे झालोय, वाढलोय, त्याचा कुठलाही अभिमान आपण बाळगत नाहीये. आपण ह्याविषयी कॉलर ताट करून का बोलत नाहीये? आणि तू जर पाहिलंस तर 10, 20, 15 वर्षापूर्वीपर्यंत पंडित सत्यदेव दुबे असतील, विजयाबाई असतील, विजया मेहता असतील, या पद्धतीचा एक संवाद होता. अकबर पदमसी, अलेक पदमसी हे येऊन मराठी नाटकांना बसायचे. ही एक परंपराच चेतन दातारपर्यंत, मला असं वाटतं चेतन हा शेवटचा माणूस होता ज्याने हा सगळा हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती नाटकातला दुवा साधण्याचा प्रयत्न केला. मी का एवढ्या आस्थेने बोलतोय, कारण मध्यंतरी एक आम्ही गंमत म्हणून अभ्यास केला होता. तर लंडनमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये जेवढे परफॉर्मन्सेस होतात त्यापेक्षाही जास्त परफॉर्मन्सेस 5 भाषांमधले नाटकातले मुंबईमध्ये होतात एका महिन्यात. हो. संख्या साधारण 350, 250च्या वरच असेल. म्हणजे साधारण जस्ट तुम्ही नाटकाचे प्रयोग पाहिलेत तर यात गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व नाटकं आली. मुद्दा असा आहे की या सगळ्यातला संवादच थांबलाय कारण आपण कॉलर ताट करून सांगत नाही. परवा मी एका नाटकाच्या हिंदी नाटकाच्या तालमीला गेलो होतो. तिथे विचारलं तुमचे किती प्रयोग? म्हटलं परवा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आले होते. अरे वा, की तो अशोक. म्हटलं असंच 222 आम्ही दीड वर्षात 222 प्रयोग केले. तर ते पडायचेच राहिले. मुद्दा असा आहे की हे सगळं आपल्या आसपास चालू आहे, तर मग आपण याचा कॉलर म्हणजे न्यूनगंड नाही बाळगला पाहिजे. करेक्ट. आणि मला असं याविषयी वाटतंय छाती ठोकपणे अभिमानाने याविषयी बोललं पाहिजे. हे असंच आहे. आणि जेव्हा आपण आपल्याला कसं लेखतो ना तसे इतर लोक आपल्याला लेखतात. तर मी आता मराठी रंगभूमीला खूप उच्च लेखतो. मी जातो ना पृथ्वी थिएटरला नाटक बघायला, पण पृथ्वी थिएटरला नाटक बघणं म्हणजे काहीतरी महत्वाचं. आणि कल्याणच्या आचार्य यात्रेमध्ये किंवा अंबाजोगाईला किंवा उगारला शुगर फॅक्टरीमध्ये आम्ही प्रयोग केला मध्यंतरी. तिथे अनेक वर्ष अनेक मोठ्या लोकांनी केले. प्रशांत दामले सर, अशोक सराफ सर सगळ्यांनी केलेले. मी काही फार नवीन केलं अशातला भाग नाही, आम्ही पण जाऊन केलं. तिथे त्याचे जे रखवालदार आहेत तिथपासून ते कंपनीचा CEO असे सगळे बसून एकत्र नाटक बघतात एका रात्री थंड ओपन एअरमध्ये. या का पृथ्वी थिएटरमध्येच होणारं नाटक महत्वाचं आहे का? 2000 रुपये काढून पाहिलेलं इंग्रजी नाटकच महत्वाचं आहे का? ह्या व्यवहाराचं सौंदर्य, झाडीपट्टीचं नाटक महत्वाचं नाही? जो शेतकरी बैलगाडीवरनं येतो, 5 रुपयाचं तिकीट काढून बघतो आणि त्याला रात्रभर गुंगवून ठेवणार, महत्वाचं नाही? मला वाटतं कुठेतरी हे जे म्हणतायत ते त्या दिशेत. आता लोक म्हणतील हा हिच्याही बाजूने मान डोलावतोय, हिच्याही बाजूने डोलावतोय. आमचं नवीन नाटक आहे त्यात फार मस्त वाक्य तुम्ही बघायला आहे. म्हणतात हे कोणी उजव्या बाजूने बोललं तरी धनी मान डोलावणार, कोणी डाव्या बाजूने बोललं तरी धनी मान डोलावणार. विषय कुठलाही असो, धनींची मान आपली समेतल्या एखाद्या संगीत महफिलीतल्या समेला दाद देते जसे डोलतच असते. तर मला तसं म्हणायचं नाही, पण व्हॉट आय वॉन्ट टू से इज दॅट नाही ह्याच्यामध्ये दुसरा एक फार महत्त्वाचा, आम्हीच बोलतोय पण एडिटमध्ये आम्हाला कमी करते ती. ते मी तर खूपच मोठी उत्तर देतोय. म्हणजे तांबडी चांबडी विषयी मला बोलायचं आहे, किंवा गुलाबी साडी, किंवा आता हिची मी 2 ऐकलेत.
एक ना सतत ना एक मराठी माणसामध्ये ना एक असा आम्ही सवाई गंधर्व महोत्सव बघतो बरं का, ह्याची जी एक वृथा अभिमान असतो. मी म्हणतो मी तांबडी चांबडी ऐकलं, मी छोटा डॉन तर किती वेळा माझा स्ट्रेस बस्टर होतो छोटा डॉन. काय छोटा डॉन वगैरे भारी आहे. आणि दंगल तर माझं फेवरेट एकदम गाणं आहे. या सगळ्यात संगीत म्हणून ते क्रिएशन म्हणून म्हणजे हा मी कुठे अनुभवला माहिती आहे ना, मी घाशीराम नव्या परसेप्शननी केलं. तर अर्थात 99.99% लोकांना ते फारच आवडतं जे बघतात ते. आता NSDला ते सिलेक्शन दिल्लीत करून आलो मी. गोष्ट अशी आहे ना की नाविन्याच्या ओढीने आपण काहीतरी करायला जेव्हा जातो तेव्हा जुन्या ठराविक लोकांना ती बंडखोरी पचत नाही. मी तांबडी जांबडी पण जेव्हा बघतो की या गुलाबी साडी गाणं जेव्हा मी बघतो की का फेमस झालं असेल किंवा मला, तेव्हा मी त्याचं काही अल्गोरिदम काय त्याचा काही अभ्यास करत नाही. मी शांतपणे बघतो, मी म्हणतो कानाला माझ्या आवडलेलं आहे, माझा विषय संपला. मला जर आवडलं ते युनिव्हर्सली आवडेल किंवा ना आवडेल. तुम्ही जेव्हा प्रत्येक थोडीशी मराठी माणसाला अशी सवय ना की क्लासिक आणि ते मासेस, मला लोक म्हणतात तू कल्ट फिल्म करतो रे. मी म्हणलं नाही रे बाबा, मला मासेससाठी करायची आहे. बॉक्स ऑफिस पण महत्वाचं आहे ना. गोष्ट अशी आहे की तुम्ही त्या नाविन्य किंवा नवीन लोकांना, नाविन्याला आपण थोडा कुठे ते हर्डल, आपल्या सांस्कृतिक हर्डल आहे की मराठीमध्ये, आता मराठीमध्ये अनेक शब्द फारसी, उर्दू याच्यावरून ती देवनागरी लिपी जी आलेली ती याच्या सगळ्या याच्यावरून आलेली आहे. या सगळ्या गोष्टीत आपण ना एक असं बंधन करून ठेवतो आणि ते तोडायला पाहिजे मराठी लोकांनी. तरच मला असं वाटतं की म्हणजे, आणि ही पिढी आपल्याला विचारणारही आहे. नवीन परत कास्ट सिस्टीम तयार करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे जे तू म्हणालेस की ते असं मजेदार आहे की एका बाजूला आपण ती सगळी उतरणं तोडायला जातोय, पण त्याच्यात आपण एक नवीन उतरण, आणि ते दोन्ही आपण दोघंच बोलतोय, पण ते गंमत कशी आहे माहिती आहे. तांबडी जांबडी समजा न्यूयॉर्कला लागला, तू केलंस ना ते, समजा न्यूयॉर्कच्या एखाद्या पबमध्ये लागलं ना तर आम्हाला यार क्रेटेक्स म्हणजे मा की आखरे आमचा क्रेटेक्स लागलं पण आहे. मी ते बघितलं म्हणून बरोबर. ते न्यूयॉर्कच्या पबमध्ये या मुलाचं मराठीतलं तांबडी चांबडी लागलं. तिथे आपल्याला काय वाटतं की क्रेटेक्स परवा माझ्या बाजूला होतं ना. आणि इथे आल्यानंतर नाही, मला खरं तर भावगीतं जास्त आवडतात. का? माझे स्पष्ट म्हणणं असतात. 2 पेग लागल्यानंतर भावगीतावर मी नाचू नाही शकत. क्रेटेक्स नाव ऐकलं तरी लोक नाचायला लागतात. ते असं असतं ना, म्हणजे मी निर्व्यसनी आहे, हा जोक म्हणून मी जयंतीसाठी मांडलेला आहे, याची दखल घेण्यात यावी. आता मला असं वाटतं या सगळ्या आपलं प्रवचन ऐकून नवीन पिढीला काय वाटतं ते बघूया. सर मी पण नवीन पिढी आहे. तुम्ही माझ्या परिपक्वतेमुळे तुम्हाला असा भास निर्माण झाला असेल की मी वयाने इतकं इंटेलेक्च्युअल बोलतोस त्यामुळे वयाचा अंदाज येत नाहीये. बरं, पण तू जसं मगाशी म्हणालास की कॉलर टाईट झाली पाहिजे, त्याचं एक उत्तम उदाहरण आता फोक आख्यान आहे की अरे यार, म्हणजे तरुण मुलंच मला वाटतं जास्त पाहतायत फोक आख्यान. इतकं छान ते परफॉर्म करतायत. एक्झॅक्टली. आणि ऑफकोर्स क्रेटेक्स एक खूप परफेक्ट उदाहरण आहे, कारण जिथे क्लब्समध्ये मराठी गाणी वाजत नव्हती तिथे ती वाजायला लागली. आणि मला आत्ता कळलं, सॉरी क्रिटिक्स, माझा अभ्यास कमी पडला, पण त्यांनी मला ते सांगितलं की जेव्हा त्याचा शो असतो त्यामध्ये एकही हिंदी गाणं नसतं, तो फक्त आणि फक्त मराठीच वाजवतो. तर मला खरं तर तोच प्रश्न तुला करायचा की मग चॅलेंजेस किती येतात, जसं आपलं मगाशी बोलणं झालं यावर, काय चॅलेंजेस येतात मराठीत? कमी बुकिंग्स येतात, जे खूप मोठं चॅलेंज आहे खरं. म्हणजे ते मला आधीपासून माहिती होतं की मला कमी बुकिंग येणार, बट आय वॉज ओके. मला कमी शोचा प्रॉब्लेम नाहीये, मला पाहिजेच कमी शोज. अच्छा. कारण की वेन समथिंग काहीतरी ग्रेट येणार ना, ते रोज नाही दिसलं पाहिजे. जर मी रोज दिसलो तर मी ग्रेट नाही बनणार. आणि मला एक्झॅक्टली ते पाहिजे, म्हणून मी हिंदी नाही वाजवत. रोज शोचा प्रॉब्लेम नाहीये,
मी तेवढ्याच शोचं 300 कमवून टाकेन. इट्स नॉट अबाउट अर्निंग. कारण की हे स्टार्टिंगला जेव्हा मी प्ले करायचो आणि हे होतं तेव्हा मला पर्सनल, बिकॉज माझी टीम एवढी स्ट्रॉंग आहे की मला पर्सनली कोण असं बोललं नाही की हिंदी वाजव वगैरे, असं काही झालं नाही नाही झालं. माझ्याबरोबर. पण हिंदी Audience- क्राऊड येतो. हा ते नसतात. पंजाबी क्राऊड पगडी वगडी घालून लोकांना असं बघितलं. सो मला त्याच्यात तो प्रॉब्लेम मला आला नाही, जो जनरली लोकांना वाटतो की मला प्रॉब्लेम येत असेल. मला कधी आला नाही तो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम वॉज की ते म्युझिकच नवीन आहे आणि मला ते ॲज अन आर्टिस्ट जर मी हे समजत नाही आहे की मी काहीतरी नवीन बनवतो तर त्याची ग्रोथ स्लो असणार आहे, तर मी मूर्ख आहे. तर जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा माझ्याकडे जेव्हा फर्स्ट शो आला तेव्हा माझ्याकडे 5 फुल सॉंग्स होती. लाईक मी इंस्टाग्रामवर बनवायचो बट ते 15 सेकंड असतात, मग 5 फुलच गाणी होतं. बट 1 तासाचा शो प्ले करायचा आहे तर मी हाऊस म्युझिक प्ले केलं, कारण की मी ॲक्च्युली हाऊस म्युझिक बनवतोय. ते तुम्ही एका फॉरेनरला ऐकवा, त्याला ते मराठी शब्द समजणार, त्याला हाऊस म्युझिक समजेल, कारण हाऊस म्युझिक एक युनिव्हर्सली एक्सेप्टेड जॉनर आहे. डान्स म्युझिकचा सगळ्यात नंबर 1 जॉनर आहे तो, आणि त्याच्यात सगळे भाषा यूज केले जातात, स्पॅनिश, ॲफ्रो, इटालियन, फ्रेंच वगैरे. आता जसं आपण त्यांना त्या गाण्याला बघतो तसं ते माझ्या गाण्याला फॉरेनचं गाणं बघतायत. तर मला एवढं क्लिअर होतं की मी ॲक्च्युली हाऊस म्युझिक बनवतोय. वर्ल्डच्या पर्स्पेक्टिव्हने बघू ना ह्याला, या मोमेंटला. जरा मी एका मी केलं पण एक्सपेरिमेंट. सो मी ईमेल लिस्ट बनवत असतो, जो इंटिग्रेटेड आहे माझ्या शोजचं, तर मला ईमेल देत असं. माझ्याकडे काही 1000 ईमेल होते, त्यांना सगळ्यांना ईमेल शूट केला की अ न्यू टाईप ऑफ हाऊस म्युझिक है ना, आणि एक लिंक होती ऑफ लाईक 12 सॉंग्स. हेच माझे मराठी रिमिक्सेसचे. कितीतरी लोकांनी डाउनलोड केलं, मला रिप्लाय दिला, आणि ते डीएस बाहेरचे आहेत, UKचे. त्याला मराठी लँग्वेज एक्झिस्ट करते हे पण नाही माहीत. त्याच्यात मी एक शब्द सुद्धा मराठी हा नाही लिहिला की नाही हे मराठी मी आणतोय असं काय. मी एम हाऊस नाव दिलंय त्याला. तुम्ही त्यांना सांगितलं मी ह्या साऊंडचं नाव एम हाऊस आहे वगैरे. तर तेव्हा मला ते एक्सपेरिमेंट राईट झालं की हा मी हाऊस म्युझिक बनवतोय. फर्स्ट ते डोक्यात ठेव. जसं तुम्ही नाटक बनवताय ते कुठल्या भाषेचं आहे काय नाही, पण ॲक्च्युली ते फर्स्ट नाटक, जसं मी ब्रॉडवेचं एक नाटक आहे द प्ले दॅट वेंट रॉंग, ते कुठल्याही भाषेच्या माणसाने बघितलं त्याला हसायला येईल. ते लँग्वेज डेफ हे शब्द आहे मी सगळीकडे वापरतो. तर मी म्युझिक बनवतो लँग्वेज डेफ सारखं वागतो. तर जर माझं म्युझिक बरोबर नाही तर मी शानपणा नाही दाखवलं पाहिजे लँग्वेजमध्ये की ना असं का करतायत लोक, तसं करतात. जसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये येतो तर तिथून आमचं फर्स्ट लाईक थॉट प्रोसेस हे असतं की तुम्हाला जर प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे तुमच्याकडे सोल्युशन आहे. आता ट्रेस बॅक सोल्युशनकडे करा. आता तुम्ही प्रॉब्लेमला शिव्या देत बसाल किंवा हे असं का होतंय तसं का होतंय किंवा जो प्रॉब्लेम शिव्या देतो त्याच्याबद्दल डिबेट करत असाल, नथिंग इज गोइंग टू हॅपन. प्रॉब्लेम तसाच राहणार, तो चेंज नाही होणार. चेंज तेव्हा होणार जेव्हा तुम्ही त्यांचे ट्रेस, जसं तुम्ही सांगितलं की स्टार्टिंगला मराठी क्लबमध्ये बॅन होतं, तर मी त्याचं रिझन शोधायला गेलो. कारण कुठलाही क्लब ओनर असं नाही करणार की मला हे म्युझिक नको. त्याचं रिझन काय आहे याचं आपण ट्रेस जाऊया ना मागे. आणि ज्या क्लब ओनर्सने मला इनिशियली बुक केलं त्यांनीच मला हे रिझन सांगितलं. म्हणजे त्यांनी तर मला बुक केलंय. आता तो जर मना करतोय तर त्यांना मग कसं का होतं, म्हणजे दादा असं तू प्रेझेंटच कोण करत नाही ना ते मराठी म्युझिकला. क्लबमध्ये आलेत तर क्लब सारखं मराठी म्युझिक कुठे आहे. तुम्ही सर्च, मी म्हणजे आधी मी सर्च केलेलं मराठी डान्स सॉंग्स, क्लबची गाणी नाही आहेत. सो बेसिकली आपल्याकडे डान्स सॉंग्सच बनत डान्स आहेत बट ते क्लब मध्ये प्ले करण्यासारखे नाही. करेक्ट आहे. तर मी बोला अच्छा टेक इट ॲज अ चॅलेंज. मी बनवलेत का गाणी, मग शानपणा नको दाखवू. आता गाणी बनव पहिला, किती बनवू शकतोस. तर मी फर्स्ट शो आमचा ठाण्यात होता, तर लाईक हे तेव्हाच डिसिजन घेतलं मी की नाही माझा अख्खा शो मराठीतच असेल. मी हाऊस म्युझिक दुसरंवाला पण नाही प्ले करणार. तर मी लाईक 7 दिवसात कधी 14-15 गाणी बनवली रिमिक्सेस. आणि मला हे, आणि मी विचार केला जेवढं जे पण माझ्याकडे पैसे येत आहेत त्याने मी शूट करणार अख्खा DJ सेट 1 तासाचा ठाण्याचा. तो फर्स्ट टाइम मी, जसे बाहेरचे DJs करतात, इकडचे DJs नाही करत. आपण अख्खा शूट करूया. त्याच्याने 2 गोष्टी होतील. एक तर माझ्या मॅनेजरला ते इझी जाईल पिच करायला की हे बघा असा शो असतो, करेक्ट, हा 1 तासाचा याचा शो आहे, तर कोणतरी आपला लावून बसेल त्याला 1 तास. काय व्हिडिओ सगळ्यांच्यात भाडीपा पण इन्व्हॉल्ड होते, ते वेर ऑल्सो डान्सिंग मागे. तर त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला कारण त्यांना विजन समजलं माझं की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. मला ह्या लोकांची भांडणं नाही जे बोलतात मराठी नाही वाजवत, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. तो जर बोलतोय की नाही चल हे मराठी गाणे वाजवले ना बाकीचा माझा क्राऊड अपसेट होतो, तर ही इज राईट. तो बिझनेस करायला बसलाय. तर आपण काय सोल्युशन काढू शकतो. जर तुम्ही सोल्युशन काढू नये मग तुम्ही क्रिएटिव्ह नाही आहात. फर्स्ट ॲडमिट करा ते, देन मग क्रिएटिव्ह कसं बनणार.
मग मी हे म्युझिक जेवढं मी हाऊस म्युझिक बनवायचो रिमिक्सेस गेलं मग इंस्टाग्रामवर टाकले तर काही वर्कआउट होत होते काहीवर व्ह्यूज होत होते काहीवर नव्हते येत काय तर मला स्टाईल समजली अच्छा हे आवडतंय लोकांना हाऊस त्याच्यात पण मल्टिपल जॉनर्स आहेत ना इकडे जाऊया मग ते पण मी टेस्ट आउट केलं आता कधी कधी काही रिमिक्सेस माझे पुण्यामध्ये जरा असे एवढे हाईप नाही होत जेवढे ते मुंबईमध्ये होतात तर ते गाणं सिलेक्शन पण इम्पॉर्टंट आहे जसं मुंबईमध्ये जे आगरी सॉंग्स येतात मी ते रिमिक्स केलं ते मॅड होऊन जातात लोक पण त्याच्यात पुण्यामध्ये ॲव्हरेज रिॲक्शन असतं पुण्यामध्ये लावणीचं मी जर केलं तर तिकडे चांगला रिॲक्शन असतो सो हे स्टडी करणं हे माझं काम आहे माझं काम कोणाला ब्लेम करणं हाच नाही क्या बात. मी कधी कुणाला बघितलं कारण की जसा प्रॉब्लेम बोलतात की नाही म्हणजे जसं माझ्या शोमध्ये माझ्या आधीचा डीजे हिंदी वाजवतो आणि आम्ही त्याला काय बोलत नाही कारण की त्यांचं असं असतं की त्याच्याकडे नाही आहेत ना गाणी यार तो त्याच्याकडे जे येतो ते प्ले तो क्रिटिक्स नाहीये ना. हा ऑफकोर्स मग आम्ही त्याला असं काही नाही बोलत आणि माझं चालू झाल्यावर मला कोण हिंदी नाही मागत सो मी तो प्रॉब्लेमच फेस नाही केलाय कधी वाव कारण की मला असं झालं मी एवढी 100 गाणी बनवतो आता तर असं आहे मी 4 तासाचा सेट जरी प्ले केला तरी माझी 10-12 गाणी राहतील बाजूला म्हणजे एक्स्ट्रा जे मी नाही प्ले करले तर माझं असं होतं की पहिला एफर्ट लावूया त्याच्यात तो एफर्ट जर रॉंग झाला तर तरी मला शो नाही भेटले मग काहीतरी सिस्टम मध्ये प्रॉब्लेम हेन्स प्रूव्ड असं ना इंजिनिअरिंग हेन्स प्रूव्ड पण नाही पोचलो ना हेन्स प्रूव्ड पर्यंत ते सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम की गाणीच नव्हती जर तुम्ही असंच सर्च करा मराठी क्लब हिट्स आता तांबडी चांबडी येईल आधी नाही नव्हती लाईक मी काय प्ले करू लाईक से असा एक डीजे आला सपोज पॅरलली माझं चाललंय आणि एक डीजे असा आला पुण्यात तो बोला की अरे चल ना आपण पण मराठी करूया जसं क्रिएटेक्स करतो पण त्याला गाणं बेसिकली प्रोड्युसिंग मे बी येत नाही जर तो 10 वर्षापासून प्रोड्यूस नाही करत मग तो जाईल युट्यूबवर जाईल अरे मराठी गाणं काय प्ले करणार त्याचा हर्डल तिथेच आला मला ही गाणी बनवावी लागली ते प्ले करायला सो माझा प्रॉब्लेम ते हे लोक नव्हतेच माझा ॲक्च्युअल कल्प्रिट होते हे डीजे जे अजिबात मेहनत नाही करत आहेत मराठीचं काय बनवायला आणि मे बी म्युझिक कंपोजर्स अँड डिरेक्टर्स जे लोक त्या जॉनरासाठी काहीच नाही बनवत आहेत आणि इट्स $1 ट्रिलियन इंडस्ट्री डान्स म्युझिक फक्त बोलतोय फक्त डान्स म्युझिक इंग्लिश नाही $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे ॲलोक करून एक डीजे आहे त्याचं नाव इंडियन आहे मे बी त्याचे डॅड इंडियन असतील तो ब्राझीलचा आहे डीजे आहे तो ब्राझीलमध्ये हायेस्ट फॉलोड पर्सन आहे पर्सन नॉट हायेस्ट फॉलोड डीजे लाईक तो नेता बनू शकतो तिकडे आणि तो एक डीजे आहे तो बोलताना त्याच्या ब्राझिलियन लॅटिनमध्ये बोलतो त्याची काय गाणी ब्राझिलियन लॅटिनमध्ये आहेत त्याने पण माझ्यासारखा प्रॉब्लेम फेस केला असेल पण त्यांनी त्याचे सोल्युशन काढला ना जर मी रडत बसलो अरे काय नाही यार मराठी आपल्याला येत नाही चला यार ते मराठी पण ते एकदा एक भेटेल छोड सेकंड नाही भेटणार तर तुम्हाला जर कंटिन्युअस पाहिजे आता जसं मी सांगितलं की बरेच लोक हिंदी वगैरे तर मला भेटतात सुद्धा बोलतात की आम्हाला येत नाही मराठी बद्दल तुझ्या शोमध्ये पाहिजे बिकॉज त्यांना इलेक्ट्रॉनिक म्युझिक आवडतं हाऊस म्युझिक आवडतं म्हणून ते येत आहेत इवन ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न जो तुमचा शो होता त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल त्यानंतर पण मी पार्टी प्ले केली ओनली व्हाईट पीपल रात्री 5 ते 7 पर्यंत पार्टी प्ले केली होती आणि मी माझं पण प्ले करतोय हाऊस पण प्ले करतोय आता तिथे कोण विचारणार काय हिंदी लाव मराठी लाव हे काय लाव डी डोंट केअर कारण की मी हाऊस म्युझिक छेडाछेडी नाही करत आहे ते क्राफ्ट मला माहिती आहे आणि त्यासाठी मी रोज काम करत असतो त्याच्यावर सो माझं म्हणणं तेच आहे की एक हे कल्चर कसं चेंज होणार हे काय येणार मी खूप छोटा व्यक्ती आहे या कल्चरमध्ये या सोल्युशनला आणायला इट्स लाईक एक मोठं डॅम आहे ते कोसळत आहे आता तू कसं ट्राय करशील हे कोसळायचं थांबायला नाही करू शकत ना पण तू तुझ्या एंडने काय करू शकत तू ॲटलिस्ट तुझ्या गावाला सांगू शकतो की नाही चला इव्हॅक्युएट व्हायचं तेवढं तर करू शकतो आपण लक्ष मे बी दुसरीकडे देतोय ॲज अन आर्टिस्ट मला वाटतं कारण की ते माझं काम नाही आहे माझं काम आहे की ह्याला हाऊ वुड आय मेक गुड सो दॅट सगळे येऊन एन्जॉय करा जे ह्याला सपोर्ट करतात ते पण या जे नाही सपोर्टिव्ह कर मे बी पॉलिटिकली काही सिनारिओ आहेत माझ्या पार्टीमध्ये मला कधीच भांडणं दिसत नाहीत का होतं असं आमच्यासारखी गोड माणसं असतात लोक चांगलीच आहेत जसं तुम्ही सांगितलं जे आता ते परसेप्शन जे आहे जे मीडियाचं आहे तर मीडिया डोकं लावते की ह्याचं तुम्ही टीआरपी कसा काढू हे बघून लोक चेंज होतात पण हे लोक क्लबलाच येत नाही जे बघतायत त्यांना काय पार्टी करायची मारुती काय आज बुक केलंय टेबल बुक केलाय भाई पागल आहे का नाही जाणार सुरत आपल्याला क्लबला जायला पाहिजे आणि बरेच मराठी मला लोक जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी जसं
एनरिके आला होता ते आलं होतं, तर ते उंदो स्ट्रेस आलं होतं त्याचं. correct. तर त्याच्यातून अचानक एक पूर्ण मला भाषा माहिती Even झाली. रिकी मार्टिनचं ते- रिकी मार्टिनचं आहे, सॉरी एकीच होतं का ते उंदो स्ट्रेस? उनो जो तर त्यामुळे एकदम मला असं झालं. तर मला तुला असं विचारायचं की तुझ्या गाण्यांमधली कुठली अशी फ्रेज आहे मराठी जी सगळ्यात जास्त तुला लगा, लगा, स्वतः- लगा. लगा, 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 So, लगा, लगा. त्याचं तर तू मला विचारतात म्हणजे काय म्हणजे काय? कारण नाही, ते नाही, उंदो स्ट्रेस म्हणजे काय म्हणजे काय? गंमत सांगतो मी. हे तांबडी सॉन्ग आधी मी माझ्या लेबलवर रिलीज केलं, बट मला ऑफर नंतर आली स्पिन इन रेकॉर्ड्स करून. स्पिन इन रेकॉर्ड्स EDMचा नंबर 1 लेबल आहे, त्याच्याहून मोठा लेबल नाही आहे जगात. तर पहिल्यांदा आम्हाला वाटले काहीतरी मस्करी करते कोणतरी आमच्याबरोबर, पण नंतर बोलले नाही हे आहे. आणि माझा मॅनेजर नाही, आम्हाला माहिती होतं त्याची किती मोठी व्हॅल्यू आहे स्पिन इन रेकॉर्ड्स. आणि आम्हाला दुसऱ्या लेबलचं पण ऑफर आलेलं, ते आम्हाला जास्त पे करत होते दुसरे लेबल्स, कारण की ऑब्व्हियसली त्यांना दिसलं की इंडियन आहे गाणं आपलं हे चालेल. बट आम्ही सगळ्यांना रिजेक्ट केलं. आपलं विजन काय आहे? आपलं विजन आहे हाऊस म्युझिक आणि हे मला मोठं करणं, हे विजन आहे. इकडे गेलो असतो तर ते तिकडे तिकडेच चाललं असतं. हे बाहेर का जात आहे? कारण की ते इंटरनॅशनल लेबलवर रिलीज आहे. आता त्यांना जेव्हा हे सगळं झालं, डील वगैरे झाली, तर त्यांचा मेन येणार आहे, त्याला मी आउट ऑफ क्युरिओसिटी विचारलं की तुला भेटलं कसं माझं गाणं? लाईक देर इज नो वे, मी तुला पाठवलं नाही ना, तुझ्या लेबलमधलं कुणाला ओळखतो. तो बोलतो मी पण DJ आहे आणि मी प्ले करत होतो आणि मला बीटपोर्ट करून एक साईट आहे ज्याच्यावर इलेक्ट्रॉनिक म्युझिक भेटतं. तर तिथे मला तुझं गाणं भेटलं, मी प्ले केलं, लोक नाचायला लागले. मला वाटलं भारी गाणं आहे. मग जरा चेक केलं तर तुझे जरा स्ट्रीम फॉलोअर पण चांगले आहेत की, बोललं चला. सो तेव्हा मला समजलं की किती इम्पॉर्टंट होतं माझं रेडी राहणं अपॉर्च्युनिटीसाठी. कारण की तो तर गाणी वाजवतच होता. जर मी रेडी नसतो आणि हे गाणं बीटपोर्टवर नसतं, कारण की टेक्निकल गोष्ट आहे ही की जर सोनी विनीवर रिलीज झालं असतं ते गाणं बीटपोर्टवर नसतं, कारण की ते लोक इलेक्ट्रॉनिक म्युझिककडे लक्ष देत नाही. ते लोक डान्स बोलून टाकतात त्याला. पण एक इलेक्ट्रॉनिक लेबल त्याला प्रॉपर टॅग करेल, हाऊस इलेक्ट्रॉनिक आणि हे. तर हा व्यक्ती जेव्हा हाऊस म्युझिक शोधत होता तेव्हा त्याला माझं भेटलं. मग त्याला असं सांगितलं की आय टेल यू स्टोरी व्हॉट दिस इज. तर त्याला पहिली गोष्ट माहिती होतं मराठी नावाची लँग्वेज आहे जगात, आणि ह्यांनी साईन केल्यानंतरची गोष्ट बोलतोय मी. त्याला काहीच नव्हतं माहीत आणि त्याने मला साईन केलंय. मला असं असं आहे. मग मी त्याला सांगितलं की मी असं असं करतोय मराठी. बोला या इंटरेस्टिंग, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टू मी. तो बोला आय थॉट एव्हरीवन इन इंडिया स्पीक्स पंजाबी. सी द वर्ल्ड तर पर्स्पेक्टिव्ह. ते मला त्यातून लर्निंग आली खूप मोठी. का होतंय ते? तर मी सर्च केलं इंडियन म्युझिक, पहिलं गाणं पंजाबी येतं. आता हा गेम चेंज करूया माझा झालेला की लेट्स डू दिस, है ना. लाईक थिंक लाईक एन Reality check. हा रियालिटी चेक आहे ना. थिंक लाईक एन इंजिनियर माझं म्हणणं होतं. तुम्ही प्रोटेस्टर सारखा विचार कराल किंवा ऑपोजिशन सारखा विचार करणार, ते तुमचं काम नाही आहे. इंजिनियर सोल्युशन आणण्याचं काम कर. तर माझं होतं की हां चल आता आपण याला कसं चेंज करूया. तर आम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्ष दिल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ असाच ठेव की ह्याचा कलर करेक्शन ह्याचं चेक कर जरा कसं आहे, अशासारखं पाहिजे मला, जरा युरोपियन व्हिडिओज सारखं पाहिजे मला, कारण की बाहेर जाणार आहे. त्यांच्यासाठी फॉरेनर आहे आपण, ग्लोबल. त्यांच्यासाठी इंडियन नाही आपण, फॉरेनर आहे. फॉरेनरचा व्हिडिओ. त्याच्यासाठी मग नंतर त्याचं लिरिक्सचं एम्बेडेड टाक सबटायटल्स. मला यूट्यूबचे सबटायटल नाही पाहिजे आणि ते मेसअप करणार. बरोबर. मला एम्बेडेड पाहिजे. एम्बेडेडमध्ये एक एक शब्द ते काय बोलतात ते पाहिजे. आपण त्याला जे डिटेल्स डिस्क्रिप्शन येणार सगळीकडे इंग्लिश लँग्वेज असं ठेव. तिथे कुठेतरी फर्स्ट मराठी आणि हे सगळं कर. तर मी पण त्याच्यावर टाईप केलं. सो एक मीम होता की वी गॉट मराठी सॉन्ग ऑन तांबडी चांबडी बिफोर GTA 6 असं. तर तो कमेंट फाटला एकदम. त्याच्यावर असं काही 50,000 लाईक होते त्या कमेंटवर असं तरी. आणि तो माझं पोझिशन केलं पाहिजे त्याला थोडंसं. त्याला आणूया तिकडे आपण. पहिलं असं इंडियन टाकल्यावर ते आलं पाहिजे. ते कुठेतरी पॉप केलं पाहिजे. तर ह्या हिशोबाने विचार केला. मग मी त्याला हे सुद्धा विचारलं की सगळ्यांची काम आहेत तुमची, हा हे अल्गोरिदम वगैरे समजायला. नाही सर सिम्पल आहे बघा. नाही पण त्याचं म्हणणं असं आहे की तो या क्षेत्रात काम करतो, इलेक्ट्रॉनिक म्युझिक, हाऊस म्युझिक. त्याने त्याच्या पद्धतीची काय आहेत ते मार्ग शोधले. technicalities तसे आहेत प्रत्येक त्यामध्ये. माणूस त्याच्या नाही, कलाक्षेत्रात अगदी. आणि किंवा भाषा त्यातून क्षेत्रात मुळात कसं आहे की तुम्हाला शोधणं आवश्यक आहे असं तो म्हणतो. आडात आहे म्हणून आणि बरोबर पोऱ्यात आहे. आलाय ना. हां. त्याचं गाणं चांगलं आहे म्हणूनच ते वाजलेलं आहे. End of the पण- day. असं पण त्याचं म्हणजे- पूर्ण पोटेन्शियल कसं आपल्याला नाही सर मी हे पण करता सांगतो. येईल? नाही हे गाणं चांगल्याचा माझा पण मुद्दा होता की लोक बोलले ना गाणं चांगलं आहे. फॉर शुअर ते गाणं चांगलं आहे म्हणून चाललं. माझ्याच टायमाला अजून एक गाणं चाललं. आय वोंट टेक द नेम अननेसरी त्याचं हे होईल.
त्या गाण्याला माझ्याहून जास्त स्ट्रीम्स होते, माझ्याहून जास्त रील्स बनवलेले, 1 मिलियन 2 मिलियन रील्स होते त्याला. माझ्या गाण्याला अजून 1 मिलियन रील्स नाही आहेत, त्या गाण्याला होते. ते गाणं दुसऱ्या महिन्याला टँक झालं. पीपल फॉरगॉट अबाउट इट. कारण की मला माहिती आहे तो तसा विचार करतच नाही जसा मी करतोय. त्याला त्याच्या एरियामध्ये हिरो बनायचं आहे. करेक्ट. त्याला पण ऑफर आली, त्याने कुठल्या तरी फालतू लेबलला देऊन टाकला. तो लेबल लक्षात देत नाही बाहेरच्या टेरिटरीमध्ये. पुढे मी कुठलं गाणं लिहिलं तर क्रिटिक तुझी कन्सल्टन्सी तर नक्की. आता मी रेडी आहे असं. सो आता हा लका लकाचं आलेलं. सो लका लकातच असं तेच गाणं झालं. सो माझा एक फ्रेंड आहे नेदरलँड्समध्ये, जो मी जेव्हा जॉब करायचो माझा क्लायंट होता. तर तो मला रो क्रेझी लगा 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 असा बोलला मला. तो बोला यू नो व्हॉट इट मीन्स. तू काय बोलतोय मला, डच माणूस काय बोलतोय. तो बोला नाही इन डच लगा लगा मीन्स डिलिशियस. हे मला नव्हतं माहित. हर तो शब्द एवढा रॅन्डम आहे, तो काहीतरी भाषेत काहीतरी त्याचा अर्थ आहेच. आता ते श्रेयसचं आहे की बाई त्याने काहीतरी डोकं विचार करून त्यात लिहिलेला तो वर्ड आणि लाईक वी मेड दॅट सॉन्ग. बट असं नाही की ते त्याच्यामुळे तिथे हिट झालं किंवा काय. बट एव्हरी सॉन्ग तेव्हा मला समजलं की आता ह्या पुढे जे पण मी म्युझिक बनवेन लँग्वेज डेफ होऊन बनव. ते ऐकायला कसं वाटतंय, मी मराठीच बनवेन पण ते ऐकायला कसं वाटतंय. शब्द एकदा तर लिरिक्स रायटरचं काम आहे, तो त्याला कसं मोल्ड करेल. पण ते ऐकायला चांगलं वाटतंय का, असं वर्ड्स मस्त वाटतात का ऐकायला असं. तर ते माझं होतं की हे करा, कारण की ते वर्ड त्याच्यामुळे ते मे बी परसिव्ह झालं आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट पहिल्या 3 महिने मी ते गाणं प्ले करतो, काहीच रिॲक्शन नव्हती लोकांची. असं होतं त्याच्यात. पण एक पुढे एक लाईन होती क्लबमध्ये क्रिटिक्सचं मराठी वाजणारच, तेव्हा लोक बूम करत होते बिकॉज दॅट वॉज अ व्हेरी क्लिअर लाईन आणि लोकांना समजायची. मग हळूहळू हळूहळू ते होत गेलं. असं नाही झालं की ते अरे ते गाणं आलं आणि सगळीकडे फाटलं, असं काहीच नाही आलं. म्हणलं आमच्याकडेच ते गाणं असंच पडलेलं फॉर फ्यू मंथ्स आणि आम्ही काहीच करत नव्हतो. अशी पडलेली ऐकव जरा. रिलीज करूया. सोनीकांडा. पण सृष्टी मला तुझ्याकडून आता ऐकायचं आहे मला, कारण सगळे बोलतात तूच बोलत नाही आहेस. सृष्टी, जसं तू म्हणालीस की तुझी विचार करण्याची स्टाईलच वेगळी आहे. मी आधी तुझा पॉडकास्ट केलेला आहे त्यामुळे आय नो यू नाव. तर तुझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. जेव्हा तू लिहितेस तेव्हा तुझी ती प्रोसेसच कम्प्लिटली वेगळी असते. म्हणजे तू अनेकदा कुठेतरी थांबली, कुणाची वाट बघतेस, तिथेच तू 4 ओळी लिहून मोकळी झालेली असतेस. तर तुझ्या या प्रोसेस विषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कीपिंग इन माइंड दिस कॉन्व्हर्सेशन. येस. मला वाटतं की कोणतीही गोष्ट क्रिएट करताना, एस्पेशली समजा म्युझिक क्रिएट करते मी किंवा काही लिहिते मी, तर सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे की त्याचा इम्पॅक्ट काय असेल, काय मेसेज जातं त्याने किंवा काय एक्सप्रेस होतं त्याने. ते फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. सेकंड असली पाहिजे जर गाणी बनवतात तर साऊंड. आणि थर्ड प्रायोरिटी किंवा त्याहून नंतर येईल लँग्वेज. कारण की ॲज लॉंग ॲज ह्या 2 गोष्टी होत आहेत की एक्झॅक्टली जे बोललं गेलं पाहिजे ते मी बोलते आहे आणि जसं ऐकू आलं पाहिजे तसंच ऐकू येतं आहे, तर ते मी मराठीत बोलते की हिंदीत बोलते की इंग्लिशमध्ये की स्पॅनिशमध्ये, त्यांनी काहीच फरक नाही पडत. आपल्यावरती इम्पॅक्ट झाला जो व्हायला हवा होता. त्यामुळे एवढा मागे येतं प्रायोरिटी लिस्टमध्ये माझ्यासाठी भाषा. कारण ह्या भाषेत जसं यांनी म्हटलं ना की इतकी समृद्ध हे आपली भाषा आहे, तर ते जे लिटरेचर आहे आपल्या भाषेतलं किंवा जो खजाना आहे आपल्या भाषेतला, तो ट्रान्सलेट करून जगापर्यंत पोहोचवणं, दॅट शुड बी द इंटेन्शन. तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा होईल की खरोखर तुम्ही मराठी भाषेत इतकं प्रेम केलं की ते स्प्रेड केलं, तुम्ही दुसऱ्या भाषांपर्यंत पोहोचवलं स्वतःहून. दुसऱ्या भाषांची वाट नाही बघायची किंवा त्यांना खेचून आणण्याचा प्रयत्न नाही करायचा. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं ट्रान्सलेट करून. त्याच्यासाठी आपल्याला नवीन भाषा शिकाव्या लागतील. दुसऱ्यांना नाही सांगायचं की तुम्ही मराठी बोला. आपण दुसऱ्यांच्या भाषा शिकून त्यांच्यापर्यंत आपलं लिटरेचर पोहोचवायचं. आय थिंक दॅट शुड बी द नंबर 1 गो टू मेथड टू डील विथ दिस. आणि बाकी तर मी विसरले, तू काय विचारलेलं प्रोसेस तू कसा विचार करते. म्हणजे सगळ्यात जास्त मी कविता लिहिते, कविता गझल ह्या खूप लिहिते. रॅप सगळ्यात कमी आणि कविता प्रचंड लिहिते. म्हणजे मी आता 1000च्या वर तर झाल्या असते. खूपच लिहिते, म्हणजे अतिशय अडिक्शन सारखं कविता लिहित असते.
प्रत्येक गोष्टीवरती जे होईल दिवसभरात, जे नाही झालं दिवसभरात, काही कशावरही कविता लिहिते. मग कुठे आहेत त्या? फोन मध्ये सगळ्या. आता हा, असं कसं चालणार? मी पुस्तक पण काढते एक त्याचं. कविता आता या क्षणी एक कविता. त्याच्यापेक्षा आता तुला कुठली आवडते की ही सॉलिड आहे, ही ऐकवायला असं? ती शोधतीये तोपर्यंत एक मजा सांगतो की तू रॅप विषयी बोलत होतीस. तुम्ही रॅप विषयी प्रश्न विचारलात. गेल्या 5 ते 10 वर्षात मराठीत रॅप करणारा प्रचंड मोठा एक तरुण वर्ग तयार झाला. Yes. आणि मी आता नावं घेत नाही कारण त्यांच्यातली स्पर्धा जीवघेणी असते, म्हणजे खरंच जीवघेणी असते. तर त्यामुळे मी 2-4 नावं घेऊन नको इतर त्यांच्या स्पर्धक लोकांना, पण काही जणांना मी फॉलो करतो. आणि तुम्ही जसं म्हणाल की ढसाळांच्या कवितेने एका विशिष्ट जातीतल्या, एका विशिष्ट वर्गातल्या संघर्षाचा एक आवाज मांडला, एक नवीन अभिव्यक्ती त्यातून तयार झाली. तशी मराठी रॅपमधनं अभिव्यक्ती गेल्या 5 ते 7 वर्षात तयार झालेली. आणि ती भाषा पूर्ण वेगळी आहे. मला असं म्हणायचं की ज्यांच्याकडे, सर तुम्ही मगाशी फार अत्यंत महत्त्वाचं बोललात, मराठी मागे पडण्याचं प्रचंड मोठं दुसरं कारण हे मराठीत आतमध्ये आहे आणि ते मराठीच्या पोटात आहे. आणि त्याचं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ज्यांच्याकडे कल्चरल कॅपिटल आहे, ज्यांच्याकडे सांस्कृतिक व्यासपीठ आहेत, त्यांनी अशा पद्धतीची एक उतरंड तयार केलेली आहे की आम्ही बोलतो ते मराठीच महत्त्वाचं. आम्ही ज्या पद्धतीच्या अभिरुचीचं संगीत, कला, गाणी, गीतं, संगीत हे करतो ते आणि तेच महत्त्वाचं. जे थोडक्यात आता म्हणाले सुद्धा, मला तांबडी चांबडी आवडते तर मला तांबडी चांबडी आवडते आणि ते महत्त्वाचं आहे. हेही मराठीतलं एका पद्धतीची अभिव्यक्ती आहे, तीही तितकीच महत्त्वाची आहे. तीहीच बहुजनांमध्ये, तर ते अभिजन बहुजनांमधला जो हे आहे ना, आणि अभिजनांमध्ये सुद्धा सगळे तसं नाही, पण काही एका लोकांनी असे डोमकावळ्यासारखे ते त्या सांस्कृतिक व्यासपीठांवर बसले आणि अजूनही ते खोलवरलोच आहे. जोपर्यंत आपण ते काढून टाकत नाही ना, तोपर्यंत मराठी मोठी होणार नाही असं मला वाटतं. कारण हे महत्त्वाचे रॅपर आहेत, पण जसं ढसाळांची कविता कविताच नाही असं म्हणणारे त्यावेळेस लोक होते. त्यामुळे मला इतर दिग्दर्शकात जर मला मराठीमधला आवडत असेल तर सगळ्यात पहिलं प्रेम माझं नागराजवर म्हणूनच आहे की त्याचं जे एक्सप्रेशन ची प्युरिटी आहे, म्हणजे आता मित्र पण आहे माझा तो. त्यामुळे जे तो बोलतो तो त्याच्या ज्या एक्सप्रेशन मधनं फिल्म मध्ये फ्रेम मध्ये बोलतो. आणि हळूहळू ते तुटायला लागलंय. गेल्या काही वर्षात टीव्ही मधनं तुटलंय. सो टीव्ही मध्ये बऱ्याच मालिकांमध्ये तुला विविध महाराष्ट्राच्याच भौगोलिक भागात असलेल्या मालिका आपण बघतो, तिथे त्या पद्धतीची भाषा तुला ऐकू येते. मालवणी असेल, अहिराणी असेल, खानदेशी असेल, हास्य जत्रामध्ये विविध पॅलेट मधलं मराठी बोललं जातं, विविध बोली भाषात बोलल्या जातात. हा दुसरा मराठीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तर आपल्याला मराठी गौरव म्हणजे फक्त पुस्तकात, पुण्याकडे, मी पुण्याच आहे पण पुण्याकडे बोलली जाते तशी मराठी म्हणजे मराठी, हा माझा गैरसमज जो होता. कारण मी अशाच वातावरणात वाढलो, पण मी जेव्हा माझा जो काही घरटा आहे ते सोडून बाहेर गेलो तेव्हा म्हटलं अरे या बागेत अनेक पद्धतीची फुलं आहेत, या बागेत चाफा पण आहे, जास्वंदी पण आहे, हे पण आहे, आणि प्रत्येक फुलाचं काम वेगळं आहे. त्यात तुम्हीच प्राजक्ताचा वास प्राजक्ताचा म्हणून घ्यायचा, जुईचा म्हणून जुईचा घ्यायचा, तसा हिराणी आहे, तसं विदर्भातला आहे. सध्या काय करतात प्राजक्त आणि जुई आता? बरेच दिवसात वास सृष्टी सहवास लाभला. सृष्टी विसरते, त्यामुळे त्या आधी तिला विचारून घेते. मी आपलं एक मध्ये काय तुला माहित असेल, नाटक सुरू होण्याआधी एक असं कोणतरी येऊन आता खराब कार्यक्रम आहे. ही एक गजल आहे, हिचं नाव आहे खाली आ जाए. इतनी अगर है भूख तो अब खा लिया जाए, जितना मिले और जो मिले सब खा लिया जाए. बहुत खूप. इतनी अगर है भूख तो अब खा लिया जाए, जितना मिले और जो मिले सब खा लिया जाए. हमने ईमान अपना चबाया है हुक्म मिलते. वाह वाह. हमने ईमान अपना चबाया है हुक्म मिलते. हम पूछ भी लेते हैं साहब खा लिया जाए. जिनकी बाजारों में कोई कीमत नहीं उनकी, जिनकी बाजारों में कोई कीमत नहीं उनकी, वो तिश्नगी मौजूदगी सब खा लिया जाए. भटका रखा है ध्यान सबका फलसफों से तो, भटका रखा है ध्यान सबका फलसफों से तो, इस बीच में मलबाए मक्तब खा लिया जाए. मक्तब म्हणजे मलबा म्हणजे कचरा आणि मक्तब म्हणजे इंटेलेक्च्युअल्स. म्हणजे आत्ता सध्या प्रत्येकाचं लक्ष ज्याकडे असला पाहिजे तिथून भरकटलेलं आहे. तर ॲज लॉंग एज असं आहे तोपर्यंत आपण
हा सगळा जो कचरा इंटेलेक्च्युअलचा तो खाऊन टाकूया पटकन, कोणाला इंटेलेक्च्युअल गोष्टी कळल्या नाही पाहिजे, पटकन खाऊन टाकूया. भटका रखा है ध्यान सबका फलसफों से, तो इस बीच में मलबाए मकतब खा लिया जाए. हम जिस भी जरिए आए हैं एक ही से आए हैं, हम जिस भी जरिए आए हैं एक ही से आए हैं, पर दूसरी जाति का हर रब खा लिया जाए. वाह वाह वाह, क्या बात है, वाह. वाह. हम जिस भी जरिए आए हैं एक ही से आए हैं, पर दूसरी जाति का हर रब खा लिया जाए. सब दूर हमसे भागने लग जाएंगे तो क्या, सब दूर हमसे भागने लग जाएंगे तो क्या, बस जो भी हाथ आए वो मजहब खा लिया जाए. वाह वाह वाह. सब दूर हमसे भागने लग जाएंगे तो क्या, बस जो भी हाथ आए वो मजहब खा लिया जाए. साहब ने बोला है कोई कमजोर चीखेगा, साहब ने बोला है कोई कमजोर चीखेगा, उस चीख का जो भी हो मतलब खा लिया जाए. वाह 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 वाह, क्या बात है. बहुत खूप. साहब ने बोला है कोई कमजोर चीखेगा, उस चीख का जो भी हो मतलब खा लिया जाए. अपने बड़े साहब के कहने पर नहीं चलता, अपने बड़े साहब के कहने पर नहीं चलता, जो भी लगे यूं ना मुहज्जब खा लिया जाए. क्या. लब से निकलते लफ्ज से दुनिया बदलती है, लब से निकलते लफ्ज से दुनिया बदलती है. जिस लब में ये ताकत हो वो लब खा खा लिया लिया जाए. क्या बात है. जिंदा अगर रहना है तो खाना जरूरी है, जितना मिले और जो मिले सब खा लिया जाए. इतनी अगर है भूख तो अब खा लिया खा जाए. लिया जाए. बहुत वाह, खूप, वाह. बहुत खूप, बहुत खूप. सृष्टी खरं तर यासाठी ओळखली जाते. हो, हुशार तिची मुलगी आहे एकदम. विचारसरणी, तिची क्रिएटिव्हिटी ही नेक्स्ट लेवल आहे. पण सृष्टी, मला एक प्रश्न तुला या निमित्तानं विचारायचा आहे, कारण मराठी भाषा दिन आणि यावरचा हा एक राऊंड टेबल आहे की जसं तू म्हणतेस की तू कुठल्याही स्पेसिफिक भाषेत विचार करत नाही, पण तू लिखाण हिंदी आणि इंग्लिशमध्ये करते. पण तू एक मराठी मुलगी आहेस, महाराष्ट्रामध्ये राहते, मुंबईत राहते. तुला मराठी भाषेविषयी काय वाटतं, मराठी सिनेमांविषयी काय वाटतं, मराठी संगीताविषयी काय वाटतं, या एकूणच मराठी कलेविषयी, मराठी नाटकांविषयी. मराठी नाटकं मी खूप बघते, कारण खूप मराठी आवडतात. विषयी तू अजून काहीच बोलत मराठी नाही नाटकं specific. हो हो हो. हा. सगळ्यात जास्त मकरंद देशपांडेंची नाटकं बघितलीत मी मराठीत. खूप आवडतात मला. राम मला खूप आवडतं, त्यांचं राम म्हणून एक नाटक आहे, खूपच अमेझिंग लिहिलं आहे. आणि माझा प्रयत्न असतो जनरली की प्रत्येक गोष्टीमध्ये ना मी एक्सप्लोर करू. जे काय माझं आर्ट आहे मी जितकं जमेल तितकं एक्सप्लोर करू. जिकडून मी आले फक्त तिथेच नको राहू, म्हणजे तिथल्या तिथे नको, मला दूर दूर असं जम्प करायचं. लाईक आज म्हणजे माझं असं ठरलं आहे ह्यावर्षी प्रत्येक महिन्याला एक नवीन गोष्ट शिकायची. तर जानेवारीमध्ये मी टेनिस चालू केलं, त्याच्याने मी पडून माझा पाय तुटला. मग लगेच पाय फ्रॅक्चर कसा होतो हेही शिकलीस, त्याला कुठली औषधं लागतात. मग फेब्रुवारीमध्ये कुकिंग केलं. आता आपलं मार्चमध्ये साईन लँग्वेज, नंतर असं काहीतरी मला शिकत राहायचं असतं. तर वेगळ्या वेगळ्या भाषा मी शिकत असते. उर्दू शिकले मी, उर्दू लिहायचा कोर्स केला मी एक, उगाचच जस्ट बिकॉज मस्त वाटतं, एवढं सगळं येतं आपल्याला. असं मला तर वाटतं तसंच असलं पाहिजे की तुम्हाला जितकं शिकता येईल लाईफमध्ये. कारण की हे खूप ऑफ टॉपिक होतं आहे, बट प्रत्येक लिव्हिंग बिईंग जेवढ्या पण गोष्टी सगळ्या जिवंत आहेत त्याच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे की ते ग्रो करत राहतात. वॉट एव्हर ग्रोज लिव्स इज अ लाईफ. तर आपण फक्त ग्रो करत राहण्याकडे आपला फोकस असला पाहिजे लाईफचा. म्हणजे असं पर्पज म्हणू शकतो त्याला की ग्रो केलं म्हणजे तुम्ही जिवंत आहात. कोणती अशी ऍक्टिव्हिटी केली ना, कोणते असे थॉट्स, जसं आता आपण एवढ्या वेळ भाषेला डिस्कस करतो, तर जेवढं त्याचं इम्पॉर्टन्स असलं पाहिजे आपल्या लाईफमध्ये त्याहून जास्त इम्पॉर्टन्स दिला की म्हणजे एक्स्ट्रा लक्ष दिलं म्हणजे कुठून तरी थोडासा लक्ष कमी झालंय, ते होताच कामा नये. त्या डिरेक्शनमध्ये म्हणजे ग्रोथचा विचार करणं इज अल्टिमेट लिव्हिंग. लाईक यू लिव्ह युअर बेस्ट डे एव्हरी डे. तसं मला वाटतं आणि तसंच मी जगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता इझी झालंय आता. तसंच तुला एका तुझ्या महिन्यात नवीन गोष्ट करण्यासाठी मी एक सल्ला देतो. मी निर्माता आहे म्हणून नाही, पण जसं तू तो पृथ्वी आणि NCPAच्या परिघात नाटक बघायला जातेस, त्याचं एक तू फक्त ईस्टला गेलीस की दीनानाथ पार्ले नावाचं नाट्यगृह आहे आणि तिथे खूप मराठी नाटक होतात आणि मी त्याचा मी अशा भाग खूप ठिकाणी जाते. देन गुड. कारण असं म्हणजे परत मला यात मी माझ्या अभिरुचीनुसार सांगतो, बरेचदा परत मी म्हणतो की जी द क्वालिटी दॅट यू फाइंड इन मराठी थिएटर, आत्ता जे मराठी नाटकात आहे, काही म्हणजे
असं मला कुठल्या विशिष्ट भाषे पण कुठल्याच इतर भाषेतलं नाटक आसपासही पोहोचू शकत नाही. कारण But that त्याची is जी true. हे खरी गोष्ट आहे, म्हणजे त्याला ज्याला आपण म्हणून कसं सांगू तुला सृष्टी बोलताना घाबरून हा, नाही, बोलायचं मी कशाला कारण घाबरतो? मी घाबरतो, मी अजून आम्ही एकाच पाय ह्याच्यातलं. पण नाही, पण कसं व्हॉट म्हणजे- इज सेड इज ऍब्सोल्युटली म्हणजे कसं सांगू की की आपण कुठेतरी, मराठी मधलं नाटक जेवढं ग्रो झालंय म्हणजे परिपक्वता आहे. नॉट ओनली Richness आहे. नाही पण ते जितकं ग्रो झालंय, जितक्या संहिता मराठी थिएटरमध्ये आहेत तितक्या जगात क्वचितच कुठल्या भाषेत आहेत. सो सेम मुद्दा माझं म्हणजे नको, अगेन इतर बघ, पण- इम्पोज करण्याचं हे नाही की ह्या गोष्टी जेव्हा सृष्टीसारख्या मुलींपर्यंत क्रिटिक्स सारख्या आता ते गाण्यांपर्यंत पोचतील तर हे मगाशी हा फार सुरत छान म्हणला की ते लागण झाली पाहिजे. ते तुम्हाला कळेल, अरे हो रे ये तो हिमालयचा एक जाद आहे. सो हे एक्सप्लोर करण्याचा एक पाठ केला पाहिजे सगळ्या बाबतीतला. नॉट ओनली तुझ्या म्हणण्यानुसार नॉट ओनली मराठी, तू उद्या तमिळ पण कर, बंगाली पण कर, पण इथल्या इथे तावडे पानसे सांगतात तुम्हाला तर मराठी करून घे. नाही, जसं तसं- ह्यांनी तसं म्हटलं ना, की आपण जसं- म्हणतो ना की इराणी सिनेमा आता ग्रेट सिनेमा इज बिंग मेड इन जपान और लाईक इराणी सिनेमाची मध्ये लाट होती की हा इराणी सिनेमा काहीतरी एक वेगळंच ते हे आहे. तसं मराठी नाटकाचं आहे. म्हणजे ते असं एक काहीतरी एक सबकल्चर आहे की ज्याच्यात तुम्हाला रे मी त्याचा भाग आहे म्हणून नाही, पण हे वेगळंच काहीतरी आहे इथे असं. बट द पॉइंट इज की इराणी सिनेमा सुद्धा यासाठी आपण नाही बघत कारण की तो इराणी आहे, आपण यासाठी बघतो कारण की त्याच्यात काहीतरी आहे, तर त्याच्यात जे काय आहे चांगलंय. ते स्प्रेड करण्यावरती लक्ष असलं Correct. पाहिजे ऍज अपोज त्याचं टू ते इराणी हे आहे. मराठीत आहे म्हणून आपण बघूया हो. किंवा हे इराणीत आहे म्हणून आपण बघूया, त्यापेक्षा त्यात काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणून आपण बघूया, भाषा कोणतीही असो. नाटकाचा जो ऑडियन्स आहे जो आत्ता आम्ही बघतो, ज्याचे रील्स आम्ही पाहतो, तो हळूहळू आता एज ग्रुप या एज ग्रुपचा पण आलाय. लहान एज हो, ग्रुप आलाय. जास्त वाटतो मला कम्पेअर टू आधीच्या याच्यापेक्षा. हा जो एक चेंज आलाय झपाट्याने, त्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. तेव्हा काही ते त्याचं जी ते म्हणाले की मला ते मराठी नाटक आहे म्हणून लोक येत नाही, तिथे मला माझ्या जगण्याचं काहीतरी प्रतिबिंब दिसतं. तिथे मला काहीतरी मला जे आता आतमध्ये वाटतंय तिथे, म्हणजे छोटा तुला उदाहरण द्यायचं झालं तर माणगाव नावाचं कोकणात छोटंसं गाव आहे. तिथे आम्ही अक्षरशः चांदण्या रात्री वर याच्या खाली नाटक केलं. आणि आमच्या नाटकात काही विषय असे आहेत की जे छोट्या गावात अजूनही अरे बापरे एक नवरा बायको थेट एकमेकांशी असं बोलताय हेच अजून पचनी पडत नाही. त्यावर आम्ही ते घेतो, विनोद सुद्धा करतो त्यावर. तर त्याच्यात काही याला अचानक सखीचं एक वाक्य आहे की ती एक गोष्ट सांगते आणि मग ती म्हणते की असं आहे बरं का, नाहीतर विशाखा तू एक उंटच आहेस विशाखा, म्हणजे जर तू ज्यासाठी बनलीस, तुझं जे काम आहे ते जर तू केलं नाहीस तर तुझ्या गळ्याभोवती सुद्धा दोरी बांधून जुहू चौपाटीवर फिरवायला नव्हती ना पोरं गळ्यात घेऊन, असं वाक्य. आता हे वाक्य आम्ही विनोदी ढंगात जाऊन ते अचानक सिरियस होतो. हे वाक्य ऐकून अचानक मागून कुठेतरी 4 मुलींचा टाळ्यांचा आवाज आला आणि नंतर घेऊन 5-6 मुली भेटल्या आणि म्हणाला आम्हाला फार बरं वाटलं, आम्हाला जे वाटतं ते तुम्ही आज आमच्या पालकांपर्यंत पोहोचवलं. छोट्या गावातली सुशिक्षित मुली, त्यांचा काहीतरी आवाज त्यांना दिसतोय. ते त्यांना दिसलं की लोक येणारच आहेत. जसं हिच्या संगीतात याच्या संगीतात काहीतरी माझं काहीतरी लकाकतं, मला काहीतरी रिलेट होतं म्हणून ते येतात. ते हे बघत नाहीत. परत ती जे म्हणते की आज ज्या अस्मितेविषयी तुम्ही बोलताय त्या अस्मितेशी तरुण वर्गाला घेणं देणं नाहीये, कारण आमच्या संवेदनाच हे सर्वसमावेशक आहेत. आपण सगळं जुन्या काळात सुंदर होतं म्हणतो, पण आत्ताच्या काळात आम्ही, कारण आम्हाला माहिती अशा पद्धतीचं अस्मितेचं राजकारण, जातीचं राजकारण, धर्माचं केल्यामुळे त्याची झळ कशी पोचते, आम्ही ते जगतोय. त्यामुळे आत्ताचा तरुण वर्ग म्हणतो नाही मला सर्वसमावेशक पाहिजे, मला हे घेणं देणं नाही, तू आज कोरियन आहेस का, तू अमेरिकन आहेस का, तू मराठी आहेस का, तू हिंदी आहेस, तू काय बोलतोयस ते माझ्या हृदयाला भिडतंय का, तर मी येतो तुझं नाटक बघायला, तर येतो तुझा चित्रपट बघायला, तर तुझं संगीत ऐकायला. ते ती म्हणते. म्हणजे मराठी माणसाने समकालीन व्हायला पाहिजे स्वतःच्या मराठी कलाकाराने किंवा मराठी भाषा बोलणाऱ्याने. तो जे बोलतोय ते भिडलं की लोक येणार. तर ते होतं म्हणून मराठी नाटकाला लोक येतात. इतकं साधं आहे. आम्ही काहीच केलं नाही. मध्ये एक ट्रेंड निघाला होता की कॉन्सर्ट्स आर ओव्हर रेटेड, लेट्स गो फॉर नाटक.
सो मराठी नाटक डेट नावाची संकल्पना आली जेव्हा एक पूर्ण तरुण मुलांनी त्यांचे व्हिडिओज केले आणि जे व्हायरल झाले त्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. इव्हन नवीन याच्यात की मैत्रिणी बरोबरची डेट आहे, मित्राबरोबरची डेट आहे. देन आत्ताचा ट्रेंड आलाय की एनीवन सेज आर यू ऑफ फॉर अ मराठी नाटक, नेव्हर से नो टू दिस. अँड देन त्याच्यावर रील झालेत. हे आम्ही काहीच याच्यात करत नाही. मेटमध्ये मी अँडी वॉरहॉल बघायला जातो कारण मला अँडी वॉरहॉल बघणं हे मी काहीतरी कलेचा बघताय असं म्हणून जातो. पण शेवटी म्हणजे मी आता वॅनगो बघायला गेलो होतो, ॲम्स्टरडॅमला गेलो. आणि वॅनगो इफ यू नो द सो वॅनगोच्या भोवती खूप एक मोठी रोमॅन्टिक इमेज आहे. तर मी ठरवलं होतं मी ते माझ्यावर हे नाही करू देणार कारण वॅनगो इज स्टँड्स फॉर द रोमॅन्टिसिझम अँड ऑल द जे काय कलाकाराला जे आपण म्हणतो ना की कष्टातून जायला लागतं, वैयक्तिक त्याचं आयुष्य असं असतं तरी तो कला करत असतो. याचं सर्वोत्तम काय असेल, त्याची परिसीमा काय असेल तर वॅनगो असं मानलं जातं. मी ठरवलं ते मी माझ्यावर काहीही त्याचा मी परिणाम होऊ देणार नाही. पण जेव्हा मी आज शिरलो प्रत्येक चित्र बघताना माझा कंठ दाटून येत होता. आणि हे मला वॅनगोविषयी काही माहित नसतं तरी सुद्धा झालं असतं कारण तरी सुद्धा त्या चित्रात काहीतरी नाही ते राईट आहे. लाईक मी कुणाच्या कॉन्सर्टला जाईन तर मला ते म्युझिक आवडतं तर पण आपण क्रिएटर आहोत. नाही मला माहितीये. पण आता कसं आहे हिमालयात आपण जातो की अरे यार हिमालयात आपल्याला जायला पाहिजे कारण अरे सगळे जात आहेत इंस्टाग्राम रील. पण जातो 10 लोक जातात पण त्यातले 5 लोकांचं असं काहीतरी होतं की मी इतकं मला खुजा वाटलं पण माझ्यासाठी तो महत्वाचा आहे आणि मग तू एकदा मराठी नाटक बघायला मी जेव्हा जातो ना मला ते आवडतं म्हणून जातो बिकॉज मी क्रिएटर आहे. बरोबर मी काहीतरी क्रिएट करणारा विषय बोलतोय. नाही मी बघितलं ना ऑडियन्सला त्यांचं बिहेवियर बघितलंय मी. ते लोक त्या शोला यायसाठी 4 लोकांना सांगायचं मी या शोला गेलो. बरोबर. पण अरे अनेकदा असं असतं म्हणजे आम्ही जी नाटकं करतो प्रायोगिक नाटकं करतो ती तर सांगणं म्हणजे लोक हसतातच जास्त. प्रायोगिक नाटकं प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंट. मराठी नाटकात 2 पूर्ण एक वेगळा जॉनर आहे की एक्सपेरिमेंट्स. म्हणजे अनेकदा असं उलट पण होतं. पिकासो तू बघायला गेलास तर लोक हसू सुद्धा शकतात तुझ्यावर. आमची मुलं पण काढू शकतात. तू आता अँडी वॉरहॉल घेतलंस म्हणूनच मी त्या वेन मधलं चित्र नाटकाचं मी आय गेस ते देव बाबळी नाटक मी बघितलं ना. आय सॉ मॅक्सिमम रील्स ऑफ पीपल शोईंग दॅट दे आर. नाही ते आता प्रत्येक गोष्टीचं झालं रे. लोक आता पूजा करायला जातात आणि पूजेची सुद्धा रील्स टाकतात. लोक सणवार करतात आणि त्याची रील टाकतात. म्हणून ते त्यांना सणवार करायचे नसतात का? तर तसं नाहीये. ते प्रत्येक गोष्ट करतात पण ते सणवाराचे. मी सुंदर साडी नेसते पण मला सुंदर साडी नेसायची असते. ते ती आधी नेसवतो ती आजही नेसते. आता काय झालंय प्रत्येक गोष्टीच आपल्याला दाखवायची हे झाली. म्हणजे मी आज पोहे खातो, मी तर्री पोहे खायला गेलो. आज मी तर्री पोहे खायला गेलोय पण मला तर्री पोहेही खायचे असतातच ना कारण मला तर्री पोहे आवडत असतात. मी गुढी उभारते. या दोन्ही डिस्कशन मध्ये आपण बेनिफिट ऑफ डाऊट देऊया. क्रिटिक्स जात असतील काही जण आहे पण तुम्ही सगळ्यांनी मिळून आज नंतर सांगा अभिजित पानसे बरोबर एकदा राऊंड टेबलला मजा येते. तर मला सांगा वेब सिरीजची जी ही भाषा आहे जी सिनेमांसाठी आपण आता ही लँग्वेज वापरतोय जी आधी नव्हती, इतके भडक आधी आपण वापरत नव्हतो. पण आपण जसं कसं ढसाळ्यांच्या कवितांमधनं ते आपल्यापर्यंत आलं होतं. पण ते काय म्हणतात ना जसं ते रान बाजार विषयी विचारतेच. नाही रान बाजार मध्ये मी एवढ्या शिव्या जवळजवळ 70% हिंदी आणि शिव्या आणि हे सगळं आहे. तर ही जी बदलणारी भाषा आहे मराठी खऱ्या अर्थाने आता पोचते असं म्हणायचं का? म्हणजे जी आहे माती माती. एक माझं कम्प्लिटली एक म्हणणं लक्षात घ्या आणि अत्यंत जबाबदारीने म्हणतो की आर्टला जगात कुठल्याही भाषा नाही. मी इव्हन मी जेव्हा फिल्म बनवतो किंवा फिल्म मेकिंगमध्ये मी जेव्हा काही स्टुडंट्सनी बोलतो तेव्हा मी नेहमी म्हणतो इट्स जस्ट लाईक अ पेंटिंगला भाषा आहे का? तुला बघितल्यावर मी त्याचं उदाहरण ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग मी खूप वर्ष मी त्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता मला ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग जेव्हा मी बघतो तेव्हा मी तिथे थांबतो. आता मला कळायला लागलं एकदम पेंटिंगमधलं असं नाही पण मला त्याच्यात एक अर्थ शोधण्याचा एक मार्ग सापडला असावा.
जेव्हा ही गोष्ट एखादा तुम्हाला ॲज अ फिल्म मेकर किंवा ॲज अ मेकर मी समोर दाखवतो, तेव्हा मी रान बाजार, ज्याचं नाव रान बाजार होतं, पण अनेक गोष्टींकरता ते रान बाजार केलं. त्यावेळेला ती जर प्रॉस्टिट्यूटची गोष्ट असेल तेव्हा ती त्या पर्टिक्युलर प्रॉस्टिट्यूशन करणारी एक अतिशय रस्त्यावरची जी मुलगी असते, तिची भाषा मी तुम्हाला चांगली वाटावी म्हणून मी जर बदलली तर तुम्हाला ती प्रॉस्टिट्यूट नाही वाटणार. लोकांचा असा मला रान बाजारवरती खूप आक्षेप आला की किती शिव्या आहेत. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जरा डोळे उघडे ठेवून समाजात बघितलं तर एवढ्या शिव्या लोक देतात. हो. सहज मी मगाशी पटकन बोलता बोलता माझ्या तोंडून पण एक शिवी गेली, पण एकदम मला असं झालं. पण ती असं नाही, म्हणजे एखाद्या वेळेला काम सुरत आहेस कुठे तू, ह्याला मी शिवी जेव्हा बघायला गेलो तर आमची नाराजी होईल. तू काय शिवी देतो रे, असं नाहीये ना. ही ते तुमची लव्ह लँग्वेज आहे. गोष्ट अशी आहे, तुम्हाला समाज आता याचंही रील करणार. रान बाजारामध्ये जी कोणी थोडा वेळ बरं, आता याचा परिमाण मी अगदी तुला सांगतो. पण याचं खूप मला असं हे झालं की खूप शिव्या आहेत त्याच्यामध्ये. पण याचं बक्षीस मला हे करायचं असेल ते मी सांगितल्यानंतर लोक काही बोलत नाही. 5 एपिसोड रानबाजारचे जेव्हा झाले, 2-3 आपण असे केले, मला कोणाकडनं एक नंबर आला, त्यांचा नंबर आला, मला वाटलं मेसेज येईल, त्यांचा डायरेक्ट मला फोन आला. 25 मिनिटं. आता हे मी एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय, पण आता जयंतीच्या इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा सांगतो की कौतुक डिरेक्शनचं, स्क्रीन प्लेचं, रायटिंगचं खूप कौतुक केलं. त्या माणसाचं नाव श्याम बेनेगल. आता जर श्याम बेनेगल सरांना आवडून त्यांनी माझा नंबर घेऊन मला जर फोन केला असेल तर याचा अर्थ मी त्यातलं रिअलिझम म्हणून काय, बाय गॉड्स ग्रेस, गॉड इज व्हेरी काइंड टू मी, माझ्या हातून जे काही घडलंय त्याला मी शिव्या नको द्यायला, याची लँग्वेज कमी करू, ह्याचं रिअलिझम अगदी अंगावर येते म्हणून असं नको करू, किंवा त्यांचं जे वेशभूषा आहे किंवा काय, किंवा ती काय एखादी गुटखा खाणारी बाई आहे, या समाजातल्या गोष्टी जर तुमच्या सेन्सॉर, माझं अतिशय म्हणणं आहे, या देशात सेन्सॉरची गरजच नाही आहे कुठेच. तुम्ही म्हणता ना, सर्टिफिकेट दिलं की 18 वर्षाच्या पुढल्या माणसाने बघायचं. तुम्हाला असं वाटतं 15 वर्षाच्या मुलांना तुम्ही जे बघितलं नाही ते आत्तापर्यंत बघून पार केलेलं आहे त्यांनी. तुम्हाला ते मोबाईलच्या ह्याच्यावरती ती मुलं, आता पुढचा प्रश्न, पुढच्या पिढीचा जेनजीची पुढची जी पिढी येईल त्याचा प्रश्न अनेक वेगवेगळे आहेत, कारण त्यांना सगळं माहिती आहे ॲट द एज ऑफ 7 and 8. तुम्ही सनी लिओनी आल्यानंतर काय काय बघितलं आणि काय काय नाही बघितलं ते आपण बाजूला ठेवू. त्यांना अवेलेबल आहे ते, म्हणून त्यांनी बघितलं पाहिजे का नाही बघितलं पाहिजे हा मुद्दा नाही. तुम्हाला याच्या पुढे जावं लागणार, तुम्हाला ही लँग्वेज दाखवावी लागणार. एखादी ढसाळांची कविता 50 वर्षापूर्वी जेव्हा येते आणि ती अशा भाषेत येते, त्याचे दाखले आज द्यावे लागतात. पण एखाद्या व्यासपीठावर अजून कोणी म्हणले या माणसाने, मला म्हणायची इच्छा आहे, पुढच्या कार्यक्रमात मला बोलव, मी म्हणेन. ते एक्सप्रेशन शिव्यांचं आणि त्या एका समाजाचं जे काही तुमच्या समोर एक चित्र निर्माण करून ठेवतं किंवा तुम्हाला दाखवतं, हे जगभरातल्या, तुम्ही बाहेरचं काय रॅप म्युझिक कसं आलं, रॉक म्युझिक कसं आलं, त्याच्यातले शब्द जर तुम्ही बघायला गेलात, त्याचा अगदी शब्दशः अर्थ गेलात तर असंख्य शिव्या त्या बोली भाषेत ते रस्त्यावर जे बोलतात ते गाण्यात गातात. हे प्युअर एक्सप्रेशन. मला असं वाटतं कला, हे वाक्य लिहून ठेवा, कला ही राजकारण, सेन्सॉर, तुमची संस्कृती, संस्कार आणि कदाचित भाषा यातनं जेव्हा बाहेर उभी राहील ना, तेवढं शरीर नागडं असतं ना, तेवढी ती प्युअर होईल. आता शरीर नागडं असतं तेवढी ती प्युअर होईल. म्हणजे नागडं म्हणजे अश्लील आहे का? अर्धे लोक म्हणणार त्याला अश्लील आहे, आमच्यासारखे क्रिएटिव्ह लोक म्हणणार ती प्युअर आहे. हा फरक आहे आणि हा फरक कायम राहणार जोपर्यंत हे वादविवाद आणि असल्या गोष्टी समाजात. 2 घटक वेगवेगळे असतात की एक स्वतःला असं समजतो की संस्कार,
काय मलाच जगावर मलाच संस्कार केले पाहिजेत. आणि आत्ता या देशात या संस्काराच्या माध्यमातून जे घडतं आहे ते फार कलेकरता या देशात घातक आहे. पण याच नोटवर सृष्टी जाता जाता तुझ्या 2 ओळी आम्हाला दंगलच्या किंवा मराठी दंग 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 दंगल गुंगाट अंगात दंग 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 दंगल गुंगाट अंगात दंग 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 दंगल हालात राजा ज्वरात हालात राजा ज्वरात अरत तारा रा 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 चंग गुंगाट गुंगाट अंगात दंग 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 दंगल. You've come a long, long way from wherever you began. There's another fate, go grab it, 'cause you know you can. You know that you're the only one, girl, baby. You know you're meant for the dangal. तुझ्या परी न कोणी साथ दे जरी न कोणी चल तू उंच उड ओढतो तुला घरी न कोणी कुणात हिम्मत घालेल तुला बेड्या उगाच मरतय चल बेड्या. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.